वाचमजयन्त देवास्तां विश्वरूपा पशवो वदन्ति सा नो मन्द्रेशमूर्जन्दुहानाथेर्वागस्मादुपसृष्टुते संसृष्टन्धनमभयं समाकृतमस्मभ्यं दत्तां वरुणश्च मन्युः भियन्दधाना हृदयेषु शत्रवः पराजितासो अपनिलयन्ताम् आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतो दब्धासो अपरीतासो उद्भिदाः देवानो यथा सदमिदृते असन्नः प्रायुवो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासो मतिर्रोजो यज्ञतान् देवानां रातिरभिनो निवर्तताम् देवानां सख्यमुपसेदि मा वयं देवानायुः प्रतिरन्तो जीवसे तान् पूर्वयानि विदाहोमहे वयं भगं मित्रमदितिं दक्षमश्रिधाम् अर्यमणं वरुणं सोममश्विना सरस्वतीन सुभगामयस्करत तन्नो वातो मयो भुवातु भेषजन्तन्माता पृथिवी तत्पिता द्यौः तद्ग्रावाणः सोमसुतो मयो भुवः सदश्विना शृण्वन्धिष्ण्यायुवम् तमीशानं जगतस्तस्तु शस्पतिं धियञ्जनमवसे होमहे वयम् पूषाणो यथा वेद सामसदृते रक्षिता पायुर्दब्धः स्वस्तये स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु वृषदश्वामृतः प्रश्नेमातरः शुभं यावानो विदधेषु जग्मायः अग्निर्जिह्वामनवसूरचक्षसो विश्वे नो देवा अवसागमन्यः भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवांसस्तनोभिर्व्यशेम देवहितं यदायुः शतमिन्नु शरदो अन्ति देवायत्रा नश्चक्राचरसन्तनूनाम् पुत्रासो यत्र पितरो भवन्ति मानो मध्यारीर्षतायुर्गन्धोः अदितिर्द्यौरदितिरन्तरिक्षमदितिर्माता सपिता सपुत्रः विश्वे देवा अदितिः पञ्चजना अदितिर्जातमदितिर्जनित्वा शान्ता पृथिवी शिवमन्तरिक्षं द्यौर्नो देव्यवायन्नो अस्तु शिवादिश प्रतिश उद्दिशो नापो विद्युतः परिपान्तु सर्वतः शान्तिः 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 सर्वारिष्टशान्तिरस्तु हरिः ओम. परब्रह्म गोपालनाथ महाराज त्रिशतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मोत्सव या कार्यक्रमामध्ये मी निरंजन कुलकर्णी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे व्यासपीठावरील उपस्थित परमपूज्य गुरुनाथ महाराज घोलप, त्रिपुटी सातारा येथील विद्यमान मठाधिपती स्वामी गोविंद देवगिरी महाराज, कोषाध्यक्ष श्री राम जन्मभूमी अयोध्या, त्याचप्रमाणे परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज, अंजनगाव सुरजी येथील देवनाथ मठाचे नाथ पीठाधीश्वर आणि त्यांच्याबरोबर विद्यमान झालेल्या माईसाहेब, तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि तुम्हा सर्वांना अशी विनंती करतो की गोपालनाथ महाराजांच्या प्रतिमेला आपण पुष्पार्पण करावं. श्री वासुदेव परब्रह्म अनंतकोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद ज्ञानविग्रह त्रैलोक्याधीश सर्वोत्तम महापुरुष मा सिद्धांती सद्गुरु गोपालनाथ महाराज की जय.
तिने सूरगंधर्व सुरेश साखोळकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी याच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. परब्रह्म गोपालनाथ महाराज यांच्या 300व्या जयंती उत्सवानिमित्त आज या ठिकाणी जो हा पुण्य सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे, या सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले त्रिपुटीचे विद्यमान मठाधिपती परमपूज्य गुरुनाथ महाराज घोलप, आचार्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, नाथपीठाधीश्वर परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज, परमपूज्य सौभाविती माईसाहेब आणि सर्व भक्तजन हो, गोपालनाथ महाराजांचा 350वा जन्मोत्सव साजरा करण्याचा निर्णय आम्ही भक्तवर्गाने घेतला आणि हा निर्णय ज्यावेळेला मठाधिपतींच्या कानावर घातला तेव्हा त्यांनी त्याला संमती दिली. त्यानंतर आम्ही भक्तवर्गाने एकत्र येऊन 5 ते 6 मीटिंग्ज घेतल्या आणि या कार्यक्रमाचं स्वरूप ठरवलं की हा कार्यक्रम कुठे करावा, केव्हा करावा, कसा करावा. आपणा सर्वांना माहिती आहे की सध्या पुरुषोत्तम मास आहे, अधिक ज्येष्ठ. तेव्हा या पुरुषोत्तम मासामध्ये अष्टमीला हा कार्यक्रम घ्यावा अशी एक कल्पना पुढे आली, कारण नाथांची जन्मतिथी अष्टमी आहे म्हणून अष्टमीला घ्यावा असं सर्वानुमते ठरलं. हा सोहळा पुण्यामध्ये करावा असंही ठरलं आणि तो समारंभ बालगंधर्व रंगमंदिरामध्ये करावा अशी सर्व भक्तवर्गाची इच्छा होती. एवढंच नव्हे तर हा सोहळा साजरा करत असताना परब्रह्म गोपालनाथ महाराजांच्या संदर्भात आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज यांनी यावं, नाथपीठाधीश्वर परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज यांनीही यावं अशी ही सर्वांची इच्छा होती. आणि आम्हा सर्व भक्तवर्गांच्या मनात जे होतं ते सर्व आज जुळून आलेलं आहे. याचं कारण गोपालनाथ महाराजांची कृपा. जे जे असतील हेत ते ते नाथ पुरवित असं आम्ही नेहमी म्हणतो. त्याप्रमाणे आमच्या मनातली जी इच्छा होती ती आज अशा प्रकारे जमून आलेली आहे. भक्तजन हो, बऱ्याच लोकांना माहिती आहे पण बऱ्याच लोकांना माहिती नाही की गोपालनाथ महाराजांचं हे देवस्थान कुठे आहे किंवा त्यांचं कार्य काय आहे. गोपालनाथ महाराज हे मुळातले मराठवाड्यातले, सलाबतपूर हे त्यांचं जन्मगाव. सद्गुरूंच्या आज्ञेने ते सातारा प्रांतीय आले आणि जरंडेश्वर डोंगरामध्ये वृषभ गुंफा या ठिकाणी त्यांनी वास्तव्य ठेवलं. योगी संत होते. पण छत्रपती शाहू महाराजांचे मेहुणे सरदार केशरकर आणि त्यांच्या मातोश्री यमुनाबाई नाथांच्या दर्शनाला येत असतात. त्यांनी नाथांना विनंती केली की आपल्या ज्ञानामृताचं प्राशन सर्वसामान्य जनतेला व्हावं, यासाठी आपण ह्या डोंगराचा त्याग करावा आणि त्रिपुटी हे गाव जे आहे तिथे आपला मठ बांधून देतो, या ठिकाणी येऊन आपण वास्तव्य करावं. नाथाने ती विनंती मान्य केली, फक्त एक अट घातली की या ठिकाणी तू सहस्त्र भोजन घाल. तो काळ असा होता की अन्न ही फार दुर्मिळ, अत्यंत कठीण अशी गोष्ट होती. अशा वेळेला नाथांची विनंती मान्य करून सरदार केशरकरांनी त्या जरंड्याच्या डोंगरामध्ये पंचपक्वान्नांचं सहस्त्र भोजन घातलं आणि ते पाहिल्यानंतर गोपालनाथ महाराजांना एवढा मोठा आनंद झाला की जेवण करून ज्या उष्ट्या पत्रावळी टाकून लोक गेली होती त्या पत्रावळीवर जाऊन गोपालनाथ महाराज गडाबडा लोळले. 1000 आत्म्या या ठिकाणी संतुष्ट झाले, यांचा नाथांना आनंद झाला. यथावकाश त्रिपुटी क्षेत्री सरदार केशरकरांनी त्यांना मठ बांधून गेला. तिथं ते राहू लागले. नाथ महाराजांच्या दर्शनाला अनेक शंकराचार्य संत मंडळी सातत्याने येत असत. त्यामधले एक प्रमुख म्हणजे ब्रह्मेंद्र स्वामी धावडशीकर. ब्रह्मेंद्र स्वामी सातत्याने यायचे आणि त्यांनी असं पाहिलं की या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही आहे. अनेक संत येतात, पाणी चांगलं असलं पाहिजे. शाहू महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातल्यानंतर 1750 साली शाहू महाराजांनी त्या ठिकाणी 1 मैल एवढा परीघ असलेला, म्हणजे 1.5 किलोमीटर परीघ असलेला मोठा दगडी तलाव बांधून दिला आणि त्याचं नाव ठेवलं गोपाल सरोवर. काही काळापूर्वी कांची कामकोटीचे शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती त्रिपुटीला आले. 4 दिवस त्यांनी तिथे वास्तव्य केलं. तळ्यामध्ये उभं राहून ते अर्घ्य देत असत आणि गोपालनाथांच्या समाधी पुढे जाऊन ध्यानचिंतन करत असत. अशा तऱ्हेचं आमचं हे त्रिपुटी स्थान जे आहे ते सातारा कोरेगाव ह्या रस्त्यावरती
माहुली जे गाव आहे रामशास्त्री परभुण्यांचं, ते सोडल्यानंतर रस्त्यावरती हे स्थान आहे. त्याला सातारा कोरेगाव किंवा सातारा पंढरपूर रस्ता असं म्हणतात. या ठिकाणी अनेक साधू संतांचं सातत्याने येणं जाणं आणि गोपालनाथ महाराजांच्या या एकूण कार्याचा पसारा पाहता अनेक साधू संतांनी गोपालनाथांच्या दर्शनाला येऊन त्यांच्या ठिकाणी चर्चा अशी त्या ठिकाणी होत असे. आम्ही भक्तवर्गाने असं ठरवलं की नाथ महाराजांचं हे जे स्थान आहे ते पुणेकरांना पण माहिती व्हावं. हा पुण्य सोहळा आहे आणि तो या पुण्यनगरीमध्ये व्हावा अशा तऱ्हेची जी आमची मनोकामना होती ती गोपालनाथ महाराजांनी पूर्ण करून घेतली. याचा आम्हाला भक्तवर्गाला अतिशय आनंद आहे. नाथनामी चित्त जडे त्याचे निरसेल साकडे, काहीही न्यूनता न पडे ऐसे पवाडे श्रीनाथांचे असं म्हटलेलं आहे. हा सर्व समारंभ पुणे शहरामध्ये जमून यावा, बालगंधर्व रंगमंदिरात जमून यावा. स्वामी गोविंददेव गिरी यांनी त्यासाठी यावं, स्वामी जितेंद्रनाथ स्वामी यांनी त्यासाठी यावं. या आमच्या सर्व मनोकामना या गोपालनाथांच्या कृपेने आज पूर्णत्वाला गेल्या, याचा आम्हाला आनंद आहे. मला समर्थ वचनाच्या या निमित्ताने आठवण होते की समर्थांनी असं म्हटलेलं आहे, मनी धरावे ते होते, विघ्न अवघेच नासूनी जाते, कृपा केली रघुनाथे प्रचिती येते. त्याप्रमाणे आम्ही जी इच्छा धरली होती ती प्रत्यक्षात आणण्याचं काम आज या ठिकाणी झालं. याचा आम्हा सर्व भक्तवर्गाला अतिशय आनंद आहे. आता थोडासा उल्लेख करून मी थांबतो. त्रिपुटी, आमची त्रिपुटी कशी आहे तर या त्रिपुटीचं वर्णन सद्गुरू देवनाथ महाराजांनी केलेलं आहे. देवनाथ महाराजांच्या ज्या गोपालनाथ अष्टक आहेत त्याचं स्मरण सर्व भक्तवर्ग रोज करत असतो. त्यांनी असं म्हटलेलं आहे, त्रिपुटीस अतीत जो त्रिपुटी हो, सत्वरजतम, स्वर्गमृत्यू पाताळ, वर्तमान भूत भविष्य, ह्या ज्या त्रिपुटी आहेत या त्रिपुट्यांच्या पलीकडं असलेली अशी ती त्रिपुटी वसई स्वामीचा स्वामी कृष्णातटे हो, त्यांचे स्वामी गोविंदनाथ आणि गोविंदनाथांचे स्वामी गोपालनाथ असं त्यांनी वर्णन केलं आहे. स्वभक्ताशी जो पूर्ण सन्मान दाता, नमस्कार श्री ब्रह्मगोपालनाथा. आपल्या भक्तांना ते पूर्ण सन्मान देतात. आणि अशा तऱ्हेनं गोपालनाथ महाराजांनी या ठिकाणी 1766 साली समाधी घेतली. समाधी घेत असताना भक्तवर्ग शोकाकुल झालेला होता. तेव्हा भक्तवर्गाला नाथाने असं सांगितलं, आजवरी होतो दृश्यमान, कोणी न व्हावे उद्विग्न जाण, जे का असतील भाविक जन त्यासी दर्शन देईन मी. आत्तापर्यंत आम्ही बाहेर होतो, आता समाधीत असू म्हणजे तुम्हाला दिसणार नाही, पण आम्ही बाहेर असलो काय किंवा आत असलो काय आमचं कार्य सातत्याने चालू राहील. जे कोणी भाविक भक्त असतील त्यांना यानंतरही मी दर्शन देईन असं वचन गोपालनाथांनी दिलं. आणि त्याप्रमाणे गोपालनाथांच्या समाधीनंतर 3 वेळा नाथांची दर्शनं झाल्याचे दाखले आमच्याकडं आहेत. शेख सुलतानांचा मुलगा तळ्यात पडला रात्रीचा, त्याला उचलून नाथांनी बाहेर काढलं. बुचा महादूमाळी त्याला जाऊन दर्शन दिलं. किंवा भोसलेवाडीचे गणोजी भोसले सरदार यांचा मुलगा जो नागदंशाने मृत झालेला होता त्याला जिवंत केला. अशा तऱ्हेची उदाहरणं आमच्याकडे दिली जातात. नाथांचं पुष्कळ साहित्य आहे. राचिम ढेऱ्यांनी याचं संपादन केलेलं आहे. आणि गोपालनाथ गाथा या नावाने आम्ही तो ग्रंथ प्रसिद्ध केला. सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे शिरोमणी. गोपालनाथ महाराजांनी हा ग्रंथ लिहिला. 9200च्या वर त्याच्या ओव्या आहेत. तत्त्वज्ञानपर ग्रंथ आहे. या ग्रंथातला काही निवडक भाग एकत्र करावा आणि शिरोमणी सार या नावाने हा ग्रंथ प्रसिद्ध करावा असं आम्हाला भक्ताला वाटलं. त्यामुळे त्यातल्या निवडक ओव्या बाजूला काढून त्यांचा शिरोमणी सार हा नवीन ग्रंथ आम्ही थोडक्यात केलेला आहे. त्याचं प्रकाशन आज या ठिकाणी आपण करणार आहोत. गोपालनाथ महाराजांचे जे शिष्य होते त्याच्यामध्ये शेख सुलतान नावाचे एक मुस्लिम, त्यांच्या शिष्यवर्गात सर्व जातीचे जमातीचे शिष्य होते. आणि आमचं हे स्थान असं आहे की या ठिकाणी कसल्याही तऱ्हेचा भपका नाही आहे. मार्केटिंग हा विषय नसल्यामुळं अन्य ठिकाणासारखा जगजगाट तिथे दिसणार नाही. पण या ठिकाणी यावं, ध्यानचिंतन करावं, आत्मज्ञान प्राप्त करावं यासाठी म्हणून हे गोपालनाथांचं स्थान आहे. दरवर्षी वैशाख अमावस्येला 1 दिवसाचा उत्सव असतो आणि श्रावणामध्ये
गोकुळ अष्टमी ते भाद्रपद शुद्ध द्वितीया असा 10 दिवसांचा मोठा उत्सव असतो. या 10 दिवसामध्ये रोज भजन, प्रवचन, कीर्तन, महाप्रसाद असे उपक्रम त्रिपुटीला चालू असतात. असं आमचं हे देवस्थान पुणेकरांना पण लक्षात यावं या उद्दिष्टाने आम्ही हा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला. संत महंत मंडळी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आली. त्या सर्वांचं मी भक्तवर्गाच्या वतीनं अत्यंत आदरपूर्वक आणि मनपूर्वक असं स्वागत करतो. आपण सर्व भक्तजन आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात. आज नाथांची आणि नाथांच्या शिष्यवर्गाची पदं या ठिकाणी सादर होणार आहेत आणि ही पदं सादर करण्याचं मोठं धनुष्य मोठ्या मोठ्या गायकांनी पेललेलं आहे. त्याच्यामध्ये मंजुषा कुलकर्णी आहे, आनंद भाटे आहे, रघुनंदन पणशीकर आहेत, बकुल पंडित आहेत, मंजुषा कुलकर्णी आहे, रवींद्र कुलकर्णी आहेत, घाटपांडे आहेत, अस्मिता चिंचाळकर आहेत. सर्व मोठ्या मोठ्या कलावंतांनी कसल्याही तऱ्हेची अपेक्षा न ठेवता ही गीतं गायलेली आहेत आणि या गीतांना अतिशय उत्तम असं संगीत हे पंडित अजय पराड यांनी दिलेलं आहे. त्याचाही आम्ही नंतर प्रकाशन समारंभ करणार आहोत. आणि हा शिरोमणी सार ग्रंथ जो आहे, मूळ ग्रंथ 9200च्या वर ओव्या आहेत. त्यातल्या निवडक ओव्या बाजूला काढून त्याच्यामध्ये शिरोमणीचं दर्शन व्हावं यासाठी 2-3 महिने प्रशांत मुजुमदार आणि आमचे घारे महाराज या दोघांनी प्रचंड परिश्रम घेतले. त्यामुळेच हा प्रकल्प पूर्णत्वाला गेला. आपण सर्वजण ह्या पुण्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. सर्व मान्यवरांचं आणि भक्तजनांचं मी सर्व भक्तवर्गाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. माझ्याबरोबर आपण सर्वांनी गजर करावा. परब्रह्म गोपालनाथ महाराज की जय. धन्यवाद सुरेश काका. तर सुरेश काकांच्या प्रास्ताविकेवरनं आपल्याला असं लक्षात आलं असेल की आजच्या कार्यक्रमाचा जो पाया आहे तो भक्ती मार्गाचा आहे, अध्यात्माचा आहे. आणि व्यासपीठावर बसलेले हे सगळेच आपल्याला गुरुस्थानी आहेत, कारण त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की ज्ञानप्रसार, धर्मप्रसार. आणि आज स्वयंवर नाटकामध्ये एक मला इथे संवाद आठवला आहे, मी मुद्दाम इथे उल्लेख करतो स्वामीजी, की खाडीलकरांनी असं लिहिलं होतं की तुमच्यासारखे जेव्हा पुण्यात्मे महात्मे या पृथ्वी तलावर आहेत म्हणून अधर्माला डोकं वर काढता येत नाही. तर पुन्हा एकदा पण या सगळं गुरुतुल्य व्यक्तींसाठी टाळ्या वाजवू की यांच्यामुळे हा धर्म सुरक्षित आहे, यांच्यामुळे अधर्माला डोकं वर काढता येणार नाही पुढे अनेक शतकं. तर यानंतर या सर्व संत महात्म्यांचा आपण यथायोग्य सन्मान करणार आहोत. तर सर्वप्रथम मी सूरगंधर्व सुरेश साखोळकर आणि नीलकंठ पालेकर यांना विनंती करतो त्यांनी परमपूज्य गुरुनाथ महाराज घोलप यांचा सन्मान करावा. त्रिपुटी सातारा येथील विद्यमान मठाधिपती परमपूज्य गुरुनाथ महाराज घोलप. टाळ्यांच्या गजरात आपण पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करणार आहोत. अतिशय सुंदर असं त्रिपुटी देवस्थान आहे. आपल्यापैकी जर कोणी तिला भेट दिली नसेल तर मी प्रत्येकाला अशी कळकळीची विनंती करतो की एकदा तरी तुम्ही त्रिपुटीला जा, तिथल्या गोपालनाथ महाराजांच्या संजीवन समाधीवर डोकं ठेवून या. मग तुम्हाला जो काय तिथे अनुभव येईल तो शब्दात मांडण्यासारखा नसेल, हे निश्चित. त्यानंतर मी स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांचा सन्मान करण्याची विनंती करतो. सुनील महाराज घोलप, श्रीपाद महाराज घोलप आणि श्रीकांत महाराज घोलप यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि स्वामी गोविंद देवगिरी महाराज जे श्री राम जन्मभूमी अयोध्या न्यासाचे कोषाध्यक्ष आहेत यांचा सन्मान करावा. सुनील महाराज घोलप, श्रीपाद महाराज घोलप आणि श्रीकांत महाराज घोलप. यानंतर परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज यांचा सन्मान करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतो गोविंद महाराज घोलप, ऋषिकेश महाराज घोलप आणि प्रमोद महाराज घोलप यांना. पूजनीय जितेंद्र महाराज, जितेंद्रनाथ महाराज हे अंजनगाव सुरजी येथील देवनाथ मठाचे नाथपीठाधीश्वर आहेत.
टाळ्यांच्या गजरात आपण महाराजांचं स्वागत करूयात. यानंतर परमपूज्य माई साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी रुपाली वहिनी यांना मंचावर आमंत्रित करतो. जोरदार टाळ्यांनी आपण माईंचं स्वागत करूया. यानंतर आजच्या कार्यक्रमाचा अतिशय जो महत्त्वाचा टप्पा आहे, सुरेश काकांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये जे नमूद केलेलं आहे, शिरोमणी सार, त्या शिरोमणी सार या ग्रंथाचं प्रकाशन आणि भक्त सुमनांजली जी पदं आहेत, परब्रह्म गोपालनाथ महाराजांनी त्यांच्या शिष्यांनी काही रचना ज्या केलेल्या आहेत, जे अभंग रचलेले आहेत, ते ज्या ध्वनिमुद्रित झालेले आहेत, ज्या ज्येष्ठ कलावंतांच्या आवाजामध्ये, त्या पेन ड्राईव्हचं आणि या ग्रंथांचं औपचारिक उद्घाटन मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभहस्ते करावं. यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की परब्रह्म गोपालनाथ महाराजांनी वेदांत शिरोमणी हा ग्रंथ लिहिला होता. 9200 ओव्यांचा हा ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये 18 किरात आहेत आणि त्यातील प्रत्येक किराताचा निवडक ओव्यांचा हा शिरोमणी सार ग्रंथ जो मी आता पाहणार आहात, याचं प्रकाशन आपण करतोय. आणि यातल्या रचना ज्या नामवंत कलाकारांनी गायलेल्या आहेत, त्या पेन ड्राईव्हचं पण आपण इथे उद्घाटन करत आहोत. हे आत्मज्ञान आहे, शुद्ध ज्ञान आहे आणि हा गुरु असतो जो आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढतो आणि ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेत असतो. खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण काही कलावंतांचा इथे सन्मान करणार आहोत की यांनी नमूद केल्याप्रमाणे जे अभंग नामवंत कलाकारांनी गायलेले आहेत त्यांना मी आता आमंत्रित करतो मंचावर. सर्वप्रथम मी स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांना विनंती करतो की पुढील काही सत्कार त्यांनी स्वतः करावे. मी आमंत्रित करू इच्छितो प्रशांत मुजुमदार आणि दिगंबरदास घारे महाराज यांना की ज्यांचा सन्मान जितेंद्रनाथ महाराजांनी करावा. यांचं अतिशय मोलाचं योगदान आहे. वेदांत शिरोमणी या ग्रंथातील निवडक ओव्यांचं संपादनाचं काम या दोन्ही व्यक्तींनी केलेलं आहे. अतिशय किचकट अवघड असं काम आहे. संपादनाचं खरंच काम खूप महत्त्वाचं असतं, कारण 9200 ओव्या सामान्य माणूस वाचणार कधी आणि त्याचा अर्थबोध त्याला होणार कधी. पण आता हा ग्रंथ आपल्याला अतिशय संक्षिप्त रूपात उपलब्ध आहे. गुरुविण दाखविल कोण वाट. खरंच याचा प्रत्यय आज आपल्याला इथे येत आहे. हे आनंदाश्रू सांगत आहे, त्याचं हे प्रतीक आहे. खरंच अशा व्यक्तिमत्वांकडे बघून निश्चितपणे असं वाटतं की भगवंतांनी प्रत्येकाला काही ना काहीतरी एक निश्चित कार्य करण्यासाठीच या इहलोकी पाठवलेलं आहे आणि ते कार्य तो त्यांच्याकडनं वेळोवेळी करून घेत असतो.
भवसागर पार करा रे. नारायण नाम जपा रे, नारायण नाम जपा. या नामाची अद्भुत गोडी, या नामाची अद्भुत गोडी, नामे नारद. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करतो संगीतकार पंडित अजय पराड यांना, ज्यांनी यातील निवडक अभंगांना सुंदर असं संगीत दिलेलं आहे. पंडित अजय पराड, त्यांचा सन्मान परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर मी आमंत्रित करतो पंडित मंगेश घाटपांडे यांना, की जे सुप्रसिद्ध गायक आहेत, ज्यांनी या संबंध अभंगाचं गायन त्यांनी केलेलं आहे. त्यांचा सत्कार मी स्वामी जितेंद्रनाथ महाराजांना विनंती करतो की त्यांनी करावा. मंगेश घाटपांडे. जोरदार टाळ्याने आपण पुन्हा एकदा स्वागत करूया त्यांचं. मंगेश घाटपांडे. गणिका गेली वैकुंठाना, संकटी रक्षी प्रल्हादाला, संकटी रक्षी प्रल्हादाला, ऐसे नाम जपा रे, नारायण नाम जपा. यानंतर मी आमंत्रित करू इच्छितो पंडित रवींद्र कुलकर्णी यांना, की त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. रवींद्र कुलकर्णी बहुतांश लोकांना, आपल्या सर्वांना ते सुपरिचित आहेत. संगीत रंगभूमीवरील एक ज्येष्ठ गायक नट अशी त्यांची ख्याती आहे. अनेक मैफिलींमध्ये ते गात असतात, अनेकदा वन्स मोर घेत असतात. जोरदार आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूयात. रवींद्र कुलकर्णी. पंडित अजय पराड यांचं आगमन झालेलं आहे. पंडित अजय पराड, एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवू त्यांच्यासाठी, त्यांचं स्वागत करूयात. की ज्यांनी संगीत दिलेलं आहे अतिशय उत्तम असे संगीतकार पंडित अजय पराड. त्रिपुरारी तो त्रिपुरारी, नामस्मरणे तो त्रिपुरारी. खूप खूप धन्यवाद स्वामी जितेंद्रनाथ महाराज आणि पंडित अजय पराड. यानंतर मी विनंती करतो स्वामी गोविंद देवगिरी महाराजांना की पुढील सत्कार आपण करावेत. सर्वप्रथम मी आमंत्रित करू इच्छितो ज्येष्ठ गायिका बकुलताई पंडित यांना, की ज्यांचा सन्मान गोविंद देवगिरी महाराज यांनी करावा. बकुलताई पंडित. संगीत क्षेत्रामध्ये अतिशय आदराने त्यांचं नाव घेतलं जातं. आजही त्या मैफिलीत तितक्याच ताकदीने गात आहेत, निखळ आनंद रसिकांना देत आहेत आणि आमच्यासाठी त्या गुरुतुल्य आहेत. गोपालनाथ शोध करी, गोपालनाथ शोध करी, ऐसे नाम जपा रे, नारायण नाम जपा. यानंतर पंडित रघुनंदन पणशीकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. पंडित रघुनंदन पणशीकर. कृपया आपण टाळ्या वाजवत
वाजवत राहूयात, नाम जपा रे नारायण. कारण पुण्यातल्या एका सुप्रसिद्ध डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की टाळ्या वाजवत राहिलं की आपलं आयुष्यही वाढतं, आपल्यालाही आनंद घेता येतो आणि समोरच्यालाही तो देता येतो. यानंतर आपण स्वागत करूया विदुषी मंजुषा कुलकर्णी पाटील यांचं. मंजुषा ताईंसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. खूप मोठी संगीत साधना केलेल्या अतिशय सुप्रसिद्ध प्रख्यात सुपरिचित गायिका मंजुषाताई पाटील. अशा ठेक्यातल्या टाळ्या अशा प्रकारच्या कार्यक्रमांनाच ऐकायला मिळू शकतात. रसिक हो, एकदा तुम्ही स्वतःसाठी टाळ्या वाजवा जोरदार. हाच खरा जीवनातला आनंद आहे. यानंतर मी आमंत्रित करतो संगीत रंगभूमीवरील सुप्रसिद्ध गायिका अभिनेत्री ज्या आपल्या सर्वांनाच सुपरिचित आहेत, अस्मिताताई चिंचाळकर. विविधांगी भूमिकातून त्यांनी संगीत रंगभूमी ही पुढे नेलेली आहे आणि या कार्यक्रमातही त्यांनी गायलेलं आहे आणि गाणारी आहे. यानंतर मी आमंत्रित करतो मिसेस अभिषेकी यांना. मिसेस शौनक अभिषेकी, की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. येऊ दे येऊ दे. काय नाव? अभय. अभय. दोघं या. ताई या तुम्ही पण. अभय अभिषेकी. अभेद, माफ करा, अभेद अभिषेकी. नारायण नाम जपा रे नारायण नाम जपा. प्रकृती बरी नसल्यामुळे सुप्रसिद्ध गायक शौनकजी आज येऊ शकलेले नाही आहेत, तर त्यांच्या वतीने त्यांचा मुलगा आहे हा सन्मान स्वीकारतोय. आणि यानंतर सूरगंधर्व सुरेश साखोळकर यांचा सुद्धा सन्मान स्वामीजींनी करावा अशी मी विनंती करतो. नाम जपा रे नारायण नाम जपा. या नामाची अद्भुत गोडी, या नामाची अद्भुत गोडी. नामे नारद झाले योगी, नामे नारद झाले योगी. अनेक उद्धरिले भवरोगी, अनेक यानंतर उद्धरिले. स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांना मी अशी विनंती करणार आहे की आशीर्वादपर त्यांनी 2 शब्द आपल्याशी बोलावेत, पण तत्पूर्वी त्यांचा अल्प परिचय करण्याची जबाबदारी पण माझ्यावर आहे. खरं तर ही खूप मोठी आणि अवघड जबाबदारी, कारण एवढी मोठं हिमालय एवढं व्यक्तिमत्व आहे ज्यांचं अतिशय एका मिनिटात परिचय करणं फार अवघड आहे, तरी मी प्रयत्न करतो. स्वामी जितेंद्रनाथ महाराज हे पैठणच्या शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या पीठ परंपरेतील विद्यमान पट्टाभिषिक्त आचार्य पीठाधीश आहेत. ब्रह्मानंद स्वामी श्री मनोरथ महाराज हे आपले गुरु.
गुरुमुख शिक्षा त्यांनी कुठली घेतलेली आहे तर ऋग्वेद व अन्य वैदिक ज्ञान, वेदांतशास्त्र व परंपरा प्राप्त ज्ञान. त्यानंतर त्याचबरोबर लौकिक शिक्षा त्यांनी प्राप्त केलेली आहे, विज्ञान, समाजशास्त्र आणि औषध निर्माणशास्त्र. एकदा जोरदार टाळ्या आपण यासाठी वाजवूयात. अध्यात्म, गुरुमुखी आणि लौकिक शिक्षा दोन्हीमध्ये पारंगत आहेत महाराज. त्याचबरोबर गुरु आज्ञेने नित्य पर्यटन, गुरुशिष्य परंपरेचे निर्वहन, कथा, कीर्तन, प्रवचन, ज्ञानोपदेश, प्रबोधन, तपानुष्ठान आणि भारत पर्यटन असं करत त्यांनी जनसेवा केलेली आहे. अनेक वेगवेगळ्या विद्यालय, वेगवेगळ्या संस्थांवर ते मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. तर मी स्वामीजी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही कृपया आशीर्वादपर 2 शब्द बोलावेत. सद्गुरु श्रीकृष्ण परमात्मने नमः. कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च. वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. दत्तविद्याढ्यलक्ष्मीश दत्तस्वात्मस्वरूपिणे गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि. परब्रह्म गोपालनाथ महाराज की. आदौ नारायणं विधिं अत्रिं दत्तं जनार्दनम् एकनाथं गुरुं वन्दे नित्यानन्दं तथैव च. कृष्णनाथं विश्वनाथं मुरारनाथं सद्गुरुं श्रीरङ्गनाथं गोपालं गोविन्दाख्यं परं गुरुं. देवनाथं गुरुं वन्दे दयालनाथसन्निकं जयकृष्णाख्यं रामकृष्णं भालचन्द्रनाथ सद्गुरुं. मारुति गुरुनाथ वन्दे गोविन्दनाथं परं गुरुं. नमामि मनोहरनाथं सद्गुरुं मोक्षदायकं. श्रीमत्सद्गुरुपादानां पादयोर अभिवंदनम. एते रक्षन्तु सर्वज्ञां जितेन्द्रं भवाम्बुधौ. सद्गुरुनाथ महाराज की. आज परब्रह्म श्री गोपालनाथ महाराजांच्या 325व्या जयंतीच्या निमित्ताने आणि विशेषतः त्यांचं चिंतन, त्यांचं जीवनदर्शन, त्यांचं पारलौकिक अस्तित्व आणि त्यांच्या चैतन्यमय अशा स्वरूपाच्या चिंतनाच्यासाठी आणि त्यांच्या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी शिरोमणी नावाच्या आणि त्यांच्या भजनाच्या परमानंदाचा आस्वाद घेण्यासाठी आपण सगळी मंडळी इथे एकत्र आलो आहोत. या निमित्ताने माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले परमपूजनीय प्रातस्मरणीय स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, जे आपल्याला सर्व श्रुत परिचित आहेत, ते या ठिकाणी आले. त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आमचे गुरुनाथ महाराज अभिन्न हृदय आहेत. त्यांचे आभार व्यक्त करण्याची आवश्यकता नाही, कारण ते माझ्या अंतरंगी आहेत, ते माझे सुहृद आहेत, ते माझे नातेवाईक आहेत, ते माझे दैवी नात्याचे अधिकारी आहेत. सुरेशजी साखवळकर परमनाथ भक्त आहेत, त्यांना सत्कारच घेत नव्हते, तर आभार मानलं तर फार वाईट वाटेल, म्हणून त्यांना खूप खूप आशीर्वाद देतो. आणि आज निर्गुण स्वरूपामध्ये एक आत्मा या सभागृहामध्ये मला दिसतो आहे, ज्याचं नाव ॲडव्होकेट डी व्ही देशपांडे. त्यांचं स्मरण केल्याशिवाय आजचा कार्यक्रम पूर्ण होऊ शकणार नाही, असे आमचे वकील साहेब आणि श्रीनाथ पीठाच्या मातृस्वरूपा वंदनीय माई, उपस्थित समस्त परमपावन घोलप परिवार, नाथांचे आमचे सुनील महाराज विशेषतः या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे दादा इथे उपस्थित आहेत, जे नाथांची सेवा अहर्निश करतात. सुधीर काका आहे, बंडू काका आहे, आत्या आहेत. सगळेच कुणाकुणाचे नाव घेऊ आणि जमलेला समस्त
पुण्याच्या पंचक्रोशीतला नाथ परिवार सगळ्यांना सद्गुरुनाथ महाराजांचे परम शुभ आशीर्वाद देतो. नाथांचं ब्रह्मत्व सांगण्याची विशद करण्याची गरज नाही, कारण नाथ या शब्दाची व्याख्या सांगते न अथ इति नाथ. ज्याला अथच नाही त्याला इति नाही असं तत्व ते नाथ तत्व आहे. आणि हे तत्व दत्तात्रेयाला आपला आचार्य मानतं. ज्या दत्तात्रेय भगवंताचं स्वरूप आदो ब्रह्मा मध्ये विष्णू अंते देव सदाशिव मूर्तित्रय स्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते अशा पद्धतीने आपण वर्णित करतो. त्यामुळे खऱ्या नाथपंथाचा उहापोह जर करायचा झाला ज्याचा अंतःपार इतिहासकारांनाही लागत नाही, कारण ते दैवी तत्व आहे, ते आत्मतत्व आहे, ते चैतन्य तत्व आहे. त्याला सारस्वतामध्ये किती मांडता येईल माहीत नाही, पण आत्मतत्वाने जर पाहू गेलं तर ते दिसतं कसं. त्याच्या काही शैवपंथाच्या शाखा आहेत, म्हणजे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य ही एक धारा दिसते. दुसरी धारा नारायण या वैष्णव अस्तित्वाला धरून दिसते. आदो नारायणम विधिम अत्रिम दत्तम जनार्दनम एकनाथम गुरुं वंदे नित्यानंदम तथैवच. आणि तिसरी ब्रह्मनाथ परंपरा दिसते, जे ब्रह्मनाथ हे नाव भारतात नांतं बऱ्याच ठिकाणी. ते वैदिक परंपरा जोपासण्याचं काम करते. ती धारा लुप्त प्राय झाली, पण ती देवनाथ पीठ परंपरेच्या रूपाने आजही आहे, की त्या देवनाथ पीठ परंपरेतला 7वा मी असा व्यक्ती आहे की जो वैदिक परंपरेने निर्वहन करतो आणि वैदिक वेदवाङ्मय पारंगत आहे. ऋग्वेदाचा मी अधिकारी आहे, या निमित्ताने त्याची ते वैदिक परंपरा पण जतन होते. आणि म्हणून ही त्रिधारा परंपरा आहे. त्या त्रिधारा परंपरेचे मध्यधारा म्हणजे आदो ब्रह्मा मध्ये विष्णू, त्याचे परिवाहक परब्रह्मश्री सद्गुरू गोपालनाथ महाराज आहेत. गोपालनाथ महाराज नाथपीठ परंपरेमध्ये विराजमान झाले. त्यांचं काही चरित्र मी इथे सांगणार नाही, परंतु नाथांची परंपरा पाहिली तर आपण एका जनार्दनी परंपरा ही पाहतो. जनार्दन स्वामींच्या आधी आदो नारायणम विधिम अत्रिम दत्तम आणि नंतर एकदम जनार्दन येतं. बरेच जण असं विचारतात की मध्ये कुठे गेलं, तर अनेक हरितपंथी म्हणजे अत्री ऋषीचे शिष्य अनेक ऋषीवर त्यानंतर ही परंपरा चालवत होते. परंतु दत्तात्रेय भगवंताच्या आज्ञेने ही पुनश्च परंपरा जी प्रगट रूपाने एका मालिकेत ओवल्या गेली, जी जनार्दन स्वामींपासून, त्यामुळे उदित परंपरेचा उल्लेख हा जनार्दन स्वामींपासून एका जनार्दनी असाच होतो. आणि त्या जनार्दन स्वामींनंतर जनार्दन, एकनाथ, नित्यानंदनाथ, कृष्णानंदनाथ, विश्वनाथ, मुरारनाथ, रंगनाथ आणि गोपाळनाथ अशी धारा नाथपीठ परंपरेची आपल्यापर्यंत येते. आणि या धारेमध्ये माझ्या आधीचे 10वे पट्टाभिषिक्त आचार्य महापुरुष ब्रह्मपुरुष म्हणून गोपालनाथ महाराजांचा उल्लेख येतो, ज्यांची समाधी संजीवन समाधी चैतन्य स्वरूपामध्ये त्रिपुटीला आहे, जिचा ब्रह्मसाक्षात्कारी अनुभव आपण सगळे घेत असतो. आता गोपालनाथ महाराजांचा अनुभव आम्हाला काय येतो, तर नाथांच्या बाबतीमध्ये एक श्लोक उद्धृत करता येईल की जे सिद्ध ब्रह्म असतं, ब्रह्म हे सिद्धच असतं, त्याला सिद्ध होण्याची गरज नाही, पण ब्रह्मसिद्ध ब्रह्मवाक्याचा अधिकार ज्या ठिकाणी असतो, जे ब्रह्मसिद्ध असतं ते ब्रह्मचैतन्य असतं, जे ब्रह्मस्वरूपाने नांदतं, त्याची अवस्था कशी असते तर सांगतात, देहंच नश्वरम अवस्थितम उत्थितम वा सिद्धो न पश्येति येतो धगमत स्वरूपम दैवात पेतम उत दैव वशात पेतम वासो यथा परिकृतम मदिरामदांधा. त्यांना देह असो की नसो, ते आपल्या मनमर्जीने देह धारण करतात, देह विसर्जित करतात. ते समाधीत असले काय, चालते बोलते असले काय, झोपले असले काय, असले काय, नसले काय, बसले काय, कोणती कृती कलाप करतात याचा प्रश्न नाही. सिद्धो न पश्येति येतो धगमत स्वरूपम दैवात पेतम उत दैव वशात पेतम.
दैव प्रारब्ध नशीब ज्यांचं बटीखून ज्यांच्या चरणाशी वास्तव्य करतं, आपल्या दृष्टिकलापानी जे सृष्टीच्या चराचराच्या अवस्था आणि व्यवस्था बदलू शकतात, या सामर्थ्याचा अधिकार ज्या ठिकाणी नांदतो ते ब्रह्मतत्व असतं. त्या स्वरूपाला धरून गोपालनाथ महाराजांची अहर्निश लीला ही प्रागट्यापासून तर समाधीस्थ होण्यापर्यंत नांदली, म्हणून आम्ही त्यांना परब्रह्म गोपालनाथ महाराज असं म्हणतो. आणि म्हणून गोपालनाथ महाराजांचे काव्यही तसेच आहेत. लीला जशा अनंत आहे, लीला चमत्कारिक पद्धतीने आपल्याला त्यांचा दैवी लीलाविलास हैबती महाराजांनी लिहिल्यामुळे नाथ लीलाविलास जो आहे तो जो आम्हाला दिसतो, तो अद्भुत दिसतो. त्यांची आपल्या गुरुपरंपरेची धारणाच अशी होती की नाथ नाथ तुम कहो प्यारे, जन्म मरण से रहो न्यारे, जन्म मरण का डर नाही, नाथ भरा सब घट माही, अंदर बाहर कछु नाही, आप अकेला आप माही, रंगनाथ गुरु सब शिरा, पाही करामत प्रभू मेरा. आपल्या सद्गुरूंचं स्वरूप ठाई ठाई चराचरातल्या स्थळ चैतन्यमयी जडथल अंबर सगळ्या ठाई प्रत्येक जीवमात्रांच्या ठाई दर्शन करणारे ते, पाहणारे ते, आणि त्याचाच साक्षात्कार आपल्या शिष्याला करून देण्याचं परिपूर्ण सामर्थ्य ज्यांच्या ठाई आहे असं ते ब्रह्मतत्व आहे. म्हणून अग हे कृष्णेच्या निजतटी वसत आहे ब्रह्मत्रिपुटी. हा ब्रह्म ब्रह्म शब्द जो गोपालनाथ महाराजांच्या संदर्भात येतो तो यासाठीच येतो. सिद्धांत शिरोमणी किंवा वेदांत शिरोमणी किंवा शिरोमणी तिन्ही प्रकारांनी या ग्रंथाचं नाम घेतलं जातं की ते सिद्धांताचं एक समुच्चय आहे, म्हणून सिद्धांत शिरोमणी. वेदांताचा अर्थ आम्हासीचा ठावा, वेदांचा अर्थ त्या पद्धतीने त्यांना जे ज्ञात होतं, वेद जिथून प्रसृत झाले ते साक्षात ब्रह्मस्वरूप त्याचं विवेचन करतं, म्हणून त्याला वेदांत शिरोमणी. आणि ग्रंथांचा ग्रंथानाम शिरोमणी, त्यामुळे ग्रंथांच्याही ग्रंथातील तो शिरोमणी, या दृष्टीने शिरोमणी ग्रंथ हा वेदांत वाक्य संपूर्ण या पद्धतीने ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार करून देण्यासाठी समर्थ असल्यामुळे त्याचं नाव शिरोमणी आहे. त्यामध्ये आहे काय, सोपं तत्व आहे. जीवात्म्याला जीव, जीवात्मा आणि परमात्मा हा जो त्याचा प्रवास आहे की सामान्य माणसाचं स्वरूप ब्रह्मतत्वाशी एकरूप करायचं कसं, त्याचं सूत्रबद्धता काय, ती सोप्या भाषेमध्ये आहे की जीवाच्या शरीराचा प्राण कोणता आहे, तर तो म्हटला गेला आहे श्वास. श्वास आला श्वास गेला ही प्रक्रिया झाली नाही तर जीवधारणा होत नाही. श्वासाचा प्राण कोणता आहे तर म्हणतात प्राण. प्राण असल्याशिवाय श्वास आत घेणे सोडणे ही प्रक्रिया चालत नाही. प्राणाचा प्राण कोणता आहे तर तो म्हणतात आत्मा. आत्मा असल्याशिवाय प्राणधारणा नाही, प्राणधारण्याशिवाय श्वासोश्वास नाही. आणि आत्म्याचा प्राण कोणता आहे तर तो परमात्मा. परमात्म्याचं ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना मन षष्ठानिंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. जीवात्म्याच्या ठाई अंशरूपाने मी आहे म्हणून ही सगळी धारणा आहे. याचा साक्षात्कार परमात्म्याशी एकरूप झाल्यानंतर येतो आणि तो परमात्मा शबल ब्रह्म प्रगट ब्रह्म म्हणून ज्याच्यापासून आला ते मूळ, तो निराकार निरालंब निरंतरक निरंतक निर्विषय निर्धृतोसी असं जे सद्गुरूचं उपनिषदांमधलं वर्णन आहे, त्या वर्णनाला धरून तो परमात्मा आपल्या मूळ स्वरूपात ब्रह्म स्वरूपामध्ये ज्या वेळेला एक होतो त्यावेळेला निराकार वस्तू कैसी आकारा आली, सर्वाघटी व्यापक माझी सद्गुरू माऊली. हा साक्षात्कार आम्ही आरतीत जो म्हणतो त्या पद्धतीचा अतिशय सुगम पद्धतीने भक्तांना करून देण्याचं सामर्थ्य कोणत्या ग्रंथात आहे तर ते सिद्धांत शिरोमणीमध्ये आहे. ज्या शिरोमणी ग्रंथाच्या मोजक्या ओव्या आज इथे प्रकाशित होत आहेत. त्रिपुटी मठाचा आणि आमचा ऋणानुबंध जाहीर आहे, उघड आहे आणि आत्मिक आहे, दैवी आहे आणि एका परंपरेचा आहे. नाथांच्या परंपरा, गुरुशिष्य परंपरेची पट्टाभिषिक्त आचार्य परंपरा ही केवळ एकच धारा नांदते, ती म्हणजे सुरजी अंजनगावच्या पीठस्थानी जी स्थिर झाली 300 वर्षापूर्वी. परंतु त्याच्या शाखोपशाखा अनंत पसरलेल्या आहेत. आमच्या आत्ताच योगीजींची माझी भेट झाली, महंत योगीजींची भेट झाली. त्यांना मी 15व्या शतकातल्या काही पत्रव्यवहार अंजनगाव सुरजीच्या किंवा आपल्या त्रिपुटी मठाच्या परंपरेच्या त्या परंपरेशी असलेला पत्रव्यवहार मी आत्ता प्रगट रूपाने त्यांना दिला. तेही रडायला लागले. माझ्या डोळ्यात आसू आले की कुठे गोरखपूर आणि कुठे त्रिपुटी, कुठे गोरखपूर कुठे अंजनगाव सुरजी. या परंपरेचं ऐक्यत्व इतक्या पद्धतीने चालत आलं म्हणून ते उल्लेख करतात की ही माझी बंधू परंपरा आहे.
हा एक मोठा नाथ परंपरेचा व्याप भारतातला पाहता ही नाथ परंपरा सगळ्यांना अवगत व्हावी, माहीत व्हावी, सगळ्यांच्या ठायी प्रगट रूपाने यावी. कारण आचार्यपीठ परंपरा पण विद्यमान आहे, महंत परंपरा पण विद्यमान आहे, दास परंपरा पण विद्यमान आहे, अंकित परंपरा पण विद्यमान आहे, नादवंशाच्याही परंपरा आहे, बिंदुवंशाच्याही परंपरा आहे. या सकल परंपरा नाथ परंपरेच्या एकंदरीत 2872 परंपरा नांदतात भारतामध्ये. ही स्थानं खूप मोठी आहेत. ग्वालियरचा ढोलीनाथ महाराजांचा सत्यामलनाथांचा मठ असेल, सत्यामलनाथांची परंपरा ज्ञानेश्वर माऊलीनंतर जी नांदते तिथेही पण या नाथ परंपरेचा प्रगट संबंध दिसतो. त्यामुळे भारतातल्या सकल नाथ परंपरांना कधीतरी एकत्र करता येईल का, ज्या एका धारेमध्ये जमवून भारताचा देवदेश धर्माचा विषयक चिंतन विचार करून या भारताला विश्वगुरू होण्याचं सामर्थ्य आणि भूवैकुंठ म्हणून त्याचा जय जयकार करण्याचं सामर्थ्य नाथ परंपरेच्या ठायी यावं अशी आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. यासाठीच आपण काम करतो आहे. देवनाथ महाराजांच्या परंपरेचं पाहता, देवनाथ महाराज म्हणजे गोपालनाथ महाराज त्यांचे आजय गुरु, त्यांचे गुरु गोविंदनाथ महाराज. गोविंदनाथ महाराज पिंपरी चिंचवडच्या मोरया गोसावीच्या घरात जन्माला आलेले. जनार्दन स्वामी दौलताबादच्या किल्ल्यावर आहे. एकनाथ महाराजांचं समाधी आपण पाहतो. एकनाथ महाराजांचं जिथे घर आहे तिथे जी परंपरा नांदते ती वंशाची परंपरा नांदते, ती हरिपंडिताची परंपरा आहे. कावसानला आपल्या गावबा म्हणजे नित्यानंदनाथ महाराज, अनेकांना हेही माहिती नाही, पट्टाभिषेकानंतर नाव बदलता गावबा हेच नित्यानंदनाथ महाराज झाले. कृष्णानंदनाथ महाराज श्रीरंगपट्टणमला टिपू सुलतानच्या बाजूला हरिलिंगेश्वर मंदिराचं जे निर्मिती आहे ते स्थान म्हणजे तिथला तत्कालीन नाथमठ, त्या ठिकाणी कृष्णानंदनाथ महाराज राहिले, त्यांची समाधी आहे. विश्वनाथ महाराजांची समाधी काशीला आहे. मुरारनाथ महाराजांची समाधी चंद्रपूरला आहे. रंगनाथ महाराजांची समाधी बाबुळगावला आहे. गोपाळनाथ महाराजांची समाधी त्रिपुटीला आहे. गोविंदनाथ महाराजांची समाधी बऱ्हाणपूरला आहे. देवी अहिल्याबाई होळकरांना त्यांचा साक्षात अनुग्रह होता. गुरु गोविंद सिंगांची 6 महिने रक्षण करत नांदेडपर्यंत नाथ परंपरेने काम केलं. 6 महिन्याकरता 1,500 संख्येने आपला शिष्य परिवार लिखित स्वरूपामध्ये ते दस्तऐवज उपलब्ध आहे. तो गुरु गोविंद सिंगांना नांदेडपर्यंत पोहोचवलं. ही पराक्रमी परंपरा भूतलावर नांदते, तिची माहिती सगळ्यांना झाली पाहिजे, ही आपली सगळ्यांची इच्छा आहे. म्हणून छेमासी गुरुद्वारा हा नाथांच्या नावाने त्या ठिकाणी उभारण्यात आला. बऱ्हाणपूरला त्याची साक्ष उभी आहे. त्यानंतर देवनाथ महाराज तिथे सिंधियांच्या राजविलास पॅलेसमध्ये त्यांची प्रत्यक्षात समाधी आहे. 3.5 एकराचा परिसर त्यांच्यासाठी सोडलेला आहे. ते दयानाथ महाराज त्यांची समाधी हैदराबादला हायकोर्टाच्या आवारामध्ये आहे. तत्कालीन निजामाला त्यांनी रोखलं, लढाई केली, थांबवलं आणि पंढरपूर, कोल्हापूर, माहूरच्या जहागिरी त्यांना द्यायला लावल्या वापस. इतकं उत्तुंग कार्य ज्या परंपरेने केलं, देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी केवळ पूजापाठेत न रमता आज भोसले घराणे, कोल्हापूरचं भोसले घराणं, शाहू महाराजांचं घराणं आमच्या त्रिपुटी मठाशी समर्पित राहिलं आणि अजूनही आहे. आज सिनियर भोसला पॅलेस नागपूरचं घराणं, श्रीरंगपट्टणमच्या मठाशी तिकडे तंजावरचं गादी, या सगळ्या गाद्या मानतात. आजही शिष्यवर्ग उपलब्ध आहे. आजही राजघराण्याचे गुरु, मोक्षगुरू म्हणून या परंपरेचा उल्लेख केला जातो. इतकी उत्तुंग परंपरा गोपालनाथ महाराजांची आहे. ही गोपालनाथ महाराजांच्या शिष्योपशिष्यांच्या शाखांना माहीत झाली पाहिजे. त्यामुळे देशाची जबाबदारी नाथ परंपरेवर आहे, धर्माची जबाबदारी नाथ परंपरेवर आहे, आध्यात्मिक जीवनाची प्रणाली सुरू करण्याची जबाबदारी नाथ परंपरेवर आहे. आणि त्यामुळे त्रिपुटीच्या मठाशी ज्यावेळेला गोविंदनाथ महाराजांनी गोपालनाथ महाराजांना समाधी दिली, त्यानंतर देवनाथ महाराजांचं वास्तव्य त्रिपुटीला राहिलं. दयानाथ महाराजांचा पट्टाभिषेक त्रिपुटीच्या समाधीच्या तिथे झाला. म्हणजे 3 पिढ्या जयकृष्णनाथ महाराजांपर्यंत नांदल्या. पण अंतर खूप असल्यानंतर यमुनाबाई केसरकर आणि तत्कालीन आमचे शाहू महाराज याच्या सगळ्यांच्या एकत्रित संवादातनं असं ठरलं की पवित्र घराणं नाथांचं जे घोलप म्हणून नांदतं, सलावतपूरचे नाईक घोलप, त्यांना या ठिकाणी अधिकार परत्वे महंत म्हणून आणलं पाहिजे. आणि नाथांची कृपा त्यांच्या माध्यमातून सकल भक्तांना वर्षाव ते भक्तीचा आशीर्वादाचा राहिला पाहिजे. यासाठी घोलप घराण्याला तो आशीर्वाद सगळ्यांनी प्रदान केला. त्या आशीर्वादाचं प्रतीक आज व्यासपीठावर आमच्या इथे उपस्थित आहे. त्यामुळे हा संबंध आहेच. मी नेहमी गुरुनाथ महाराजांना, दादा महाराजांना गमतीने म्हणत असे, सुधीर काकांना म्हणतो, बंडू काकांना म्हणतो की ही परंपरा कशी आहे, रन बाय नाथ कृपांकित घोलप परिवार आणि सपोर्टेड बाय अंजनगाव सुरजे पीठस्थान.
ही अजरामर परंपरा अशीच आहे, अशीच राहील आणि अशीच सामर्थ्यशाली असेल आणि चालेल. आणि त्यामुळे आता गोपालनाथ महाराजांचा जन्म अंजनगावचा, गोपालनाथ महाराजांची शामराज महाराजांची मौंज अंजनगावची, गोपालनाथ महाराजांची आई सुरजी अंजनगावची, गोपालनाथ महाराजांची आई मठस्थानी त्यांची समाधी आहे, त्यांचं वृंदावन आहे. म्हणजे आजही त्या ठिकाणच्या खुणा रामतीर्थ पयोष्णी पूर्णानगर रामतीर्थ नावाचं क्षेत्र अंजनगावला बाजूला ती त्यांची तपस्यास्थली. म्हणजे ब्रह्म हे त्रिपुटीपासून अंजनगावपर्यंत नांदलं, नांदते आणि नांदणार आणि त्याची प्रचिती देणार हे सिद्ध आहे. त्यामुळे त्रिपुटी आणि अंजनगाव सुरजीचा पीठ परंपरा जरी अंजनगाव सुरजीला पीठस्थान जरी असलं, त्रिपुटीचा राजदंड, त्रिपुटीची गादी, त्रिपुटीचं पीठस्थान, त्रिपुटीचं आचार्य पट्टाभिषिक्त परंपरा ही जरी सुरजी अंजनगावला हल्ली असली तरी त्या ठिकाणी गोपालनाथ महाराजांच्या ऐश्वर्य तेजाचा आविष्कार, त्यांची प्रत्यक्ष ब्रह्मप्रचिती, त्यांचा अनुभव, त्यांचा साक्षात्कारी वास्तव्य, त्यांचा लीलाविलास त्रिपुटीच्या मठात कायम आहे. आणि तो या नाथ महाराजांच्या आमच्या पवित्र घोलोप घराण्याच्या वंशजांच्या म्हणजेच आमच्या गुरुनाथ महाराजांच्या माध्यमातून पुढेही चालू राहील हे आम्हाला माहिती आहे. माझी इच्छा होती की ही परंपरा, या परंपरेचं एकंदरीत मूलाधारित कार्य थोडक्यात का असेना आमचे गोविंद देवगिरी महाराजजी आमचे अभिन्न हृदय आहेत. भारतवर्षामध्ये संत मांदियाळीमध्ये वृंदावनमध्ये त्यांचं एक अस्तित्व आहे, त्यांचं एक व्यक्तित्व आहे, त्यांची एक नाही म्हटली तरी एक प्रतिमा आहे आणि त्यांचं अस्तित्वच म्हणू असं आहे. त्यामुळे ते जिथे जातात तिथे उत्कृष्ट जे काही दर्शन होतं, माहीत होतं ते बोलत राहतात. त्यामुळे नाथपीठ परंपरेचा हा सगळा पसारा त्यांच्याही कानावर कधीतरी गेला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून या नाथपीठ परंपरेचं अधिकाधिक अध्ययन, अधिकाधिक संशोधन याला चालना मिळाली पाहिजे याची इच्छा नाथांचीच होती, म्हणून आमची होती. आणि त्यामुळे मी गोविंद देवगिरी महाराजांना म्हटलं की तुम्ही आलेच पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. आणि आम्हाला माहिती आहे की ते आमचा आग्रह शक्यतो टाळत नाही, कारण त्यांचं विशेषत्वाने तसं प्रेम आहेच, परंपरेवरही आहे, व्यक्तिशः माझ्यावर पण आहे. त्यामुळे त्यांचे आभार पुन्हा पुन्हा मानतो. विशेषतः प्रशांत मुजुमदारचा उल्लेख करीन. त्याची भगवद्गीता पाठ आहे आणि ती स्वामींच्याच गीता परिवारातून पाठ त्यांनी केली, कंठस्थ केली. त्याचा मला फोन आला की हे जमून नाही राहिलं गुरुजी, हे फारच कठीण दिसतं, याला संक्षेपात करायचं कसं. म्हटलं तू प्रयत्न कर, तू ज्या धारेतनं गीता शिकला आणि ज्याचा अनुग्रह तुला असे आम्ही दोघंही तुझ्याशी बोलतो आहे एवढं समज, त्यांचं स्मरण कर आणि कामाला सुरुवात कर. आणि आश्चर्यकारकरित्या त्यांनी पुढच्याच हप्त्यामध्ये जे लेखणी हाती घेतली तो ग्रंथ परिपूर्ण करून टाकला. हे नाथांच्या कृपेचं त्याची प्रचिती आहे. घारे महाराज तर स्वयंसिद्ध आहेतच, त्यांच्यावर नाथांची असीम कृपा आहेतच आहे. त्यामुळे आणि हे होणं कदाचित या सिद्ध शिरोमणी ग्रंथाच्या बृहत प्रकाशनाचं प्रकाशन जे झालं पुस्तकाचं ते माझ्याच हस्ते झालं होतं आणि त्याचं संक्षेपाचं जे प्रकाशन आहे तेही माझ्या आणि गोविंद देवगिरींच्या हातून, श्रद्धे गोविंद देवगिरींच्या हातून होते आहे. हा त्रिपुटी मठाचा आणि गुरुनाथ महाराजांच्या मठाधिपती असताना होता, तेव्हा दादा महाराज होते, आता हे आहेत. याचा अर्थ की देवनाथ आपल्या गोपालनाथ महाराजांच्या समस्त अशा अद्भुत ज्या कुठल्या लीलाविलासाचं अवतीर्ण होणं हे या पिढीपासून सुरू झालेलं आहे आणि ते भारतामध्ये पसरण्यात या संशय नाही, कारण आज गोविंद देवगिरीजी महाराज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ते अखिल भारतीय झालं समजा. त्याच्यामुळे हा दैवी लीलाविलास नाथांचा आहे. त्या नाथांच्या लीलाविलासाला आपण शरणागत होऊया. अधिक बोलणार नाही, फक्त अशी परंपरा किंवा या परंपरेचा व्याप यावर अधिकाधिक संशोधन व्हावं. मी भारतामध्ये संबंध फिरतो. आत्ता मी उत्तर काशीमध्ये गेलो होतो. मध्ये उत्तर काशीला आपला एक मठ सापडला. तिथे लोक म्हणाले की तुम्ही तो ताब्यात घ्या. म्हटलं मी अजिबात घेणार नाही. आणि नाथांच्या गोविंद देवगिरी महाराजांना मी आजच निमंत्रण देतो की पैठणच्या एकनाथ महाराजांनी जिथे एकनाथी भागवत लिहिलं ती जागा, त्या ठिकाणचं विठ्ठल मंदिर हे आपल्याचकडे आहे स्वामीजी. आणि त्याचं 5 मजली इमारतीचं
लोकार्पण हे डिसेंबर-जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला गुरुनाथ महाराजांनी यावं, सगळ्या नाथभक्तांनी तिथे भेट द्यावी. तिथे देवनाथ महाराजांचं अखेरचं कीर्तन झालं होतं. एकनाथी भागवत एकनाथांनी लिहिलं होतं. विश्वनाथ महाराजांची म्हणजे गोपालनाथ महाराजांच्या आजे गुरूंची समाधी त्या ठिकाणी आहे. त्यामुळे असा त्रिपुटीचा योग तिथे पण आहे. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी घडून येतात आहे. याचा अर्थ ही नाथांची लीला पुनश्च सुरू झाली आणि तुमच्या आमच्या पिढीत ती संपन्न होते, याचं अधिक आश्चर्य आणि आनंद हा दोन्ही पण आता भासतो आहे. नाथांच्या चरणी परमसाष्टांग नमस्कार करतो. ही परंपरा उज्ज्वल आहे. ही परंपरा उदित होत राहणार यात संशय नाही, कारण ती नाथांची आहे. परंतु भक्तांचंही अभ्युदय त्यांच्या कृपेने व्हावा आणि या नाथपीठ परंपरेचा हा भारतव्यापी अफगाणिस्तानांपर्यंत आपले स्थानं सापडतात. त्यामुळे देशविदेशापर्यंत त्याची केलेली पाळंमुळं ही समस्त नाथभक्तांना माहीत होऊन पुनश्च भारतवर्षाचा अभ्युदय हा विश्वगुरू म्हणून पाहण्याकरता नाथपरंपरा अधिकाधिक पद्धतीने सामर्थ्यशाली होऊन यासाठी योगदान करेल. यासाठी हेच समोर बसलेलं कुटुंब आहे आणि जवळपास हे तर फक्त पुण्यातले भक्त मंडळी आहे. भारतातले एकत्र केले तर 2.5 लाख 3.5 लाख मंडळी एकत्र येतील आणि त्याची प्रचिती आपण 2016ला 2012ला पाहिली आहे. त्यामुळे या परंपरेचं अस्तित्व नाथांच्या कृपेने देवदेश धर्मकार्यासाठी उदित आणि उज्ज्वल होणार आहे यात संशय नाही. अशा लीलाविलासी सद्गुरूंच्या परमपूजनीय श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री गोपालनाथ महाराजांच्या श्रीचरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि ही वाक्पुष्पांजली त्यांच्यापदी अर्पण करतो. गुरुदेव दत्त. परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज, खूप खूप धन्यवाद. आपले अतिशय मोलाचे शब्द आणि आशीर्वचन तुम्ही आम्हाला दिलेत आणि निश्चितच येणाऱ्या काळात भारत हा विश्वगुरू होईलच, यात शंका नाही. यानंतर मी विनंती करतो गोविंदगिरी महाराज यांना. आपल्या सर्वांना माहिती आहे गोविंदगिरी महाराज ते आधीचे किशोरजी व्यास, ते महाराष्ट्रातलेच अहिल्यानगरच्या जवळ बेलापूर यातला त्यांचा जन्म आहे. रामायण, महाभारत, भगवद्गीता यावर ते प्रवचने देतात. प्रवचनकार, दर्शनाचार्य, राष्ट्रसंत म्हणून ते प्रचलित आहेत. तत्त्वज्ञानामध्ये पदव्युत्तर पदवी मिळवलेले गोविंदगिरी महाराज आहेत आणि अतिशय उल्लेखनीय बाब त्यांच्याबद्दल सांगायची मला इथे इच्छा आहे की ते म्हणजे 17व्या वर्षी गीता परिवार त्यांची संस्था आहेच, पण वयाच्या 17व्या वर्षी भगवद्गीतेवर पहिलं प्रवचन स्वामीजींनी दिलेले आहे. एकदा कडाडून जोरदार टाळ्या वाजवू, कारण मी विचार करत होतो 17वं वर्ष म्हणजे जवळजवळ आपण 11वीत असतो. शिक्षण घेत असताना ॲडमिशनचा फॉर्म भरताना आपल्याकडनं चुका होता आणि त्या वयामध्ये स्वामीजींनी भगवद्गीतेवर पहिलं प्रवचन दिलं. म्हणूनच आज ते स्वामीजी आहेत आणि आपण खरंच भाग्यवान आहोत की आज आपण त्यांचे शब्द ऐकणार आहोत. स्वामीजी, आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद. वर्णानाम अर्थसंघानाम रसानां छंदसामपि मंगलानांच कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंदं ईशम् आळंदी वल्लभं. प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं. यस्य वेदमयी वाणी, यस्य देवमयी तनुः, यस्य ब्रह्ममयी दृष्टिः, स गुरुः पातु मां सदा. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. परब्रह्मस्वरूप परमपूज्य गोपालनाथ महाराजांच्या या उत्सवामध्ये मला सहभागी होता आलं याचा मला अपार आनंद झाला आहे. सर्वात पहिल्यांदा मी परमपूज्य श्री जितेंद्रनाथ महाराज यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आभार वगैरे शब्द फार उथळ आहेत. कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी मला या उपक्रमाची माहिती दिली आणि उपस्थित राहण्याची आज्ञा केली. त्यांची आज्ञा मला मोडता येत नाही, पण
त्यातही थोडं व्यवधान निर्माण झालं होतं. ते नाथांच्यामुळेच झालं होतं. पण ते व्यवधान गेलं आणि मला आज या ठिकाणी या पवित्र मंगल सोहळ्यामध्ये उपस्थित राहता आलं, याचा मला फार फार आनंद आहे. पूज्य श्री गुरुनाथ महाराज आणि सगळे संयोजक यांचं मी अभिनंदन एवढ्याकरता करतो की त्यांनी हा कार्यक्रम पुण्यामध्ये आयोजित केला. त्रिपुटीला पण त्यांना करता आला असता, ते करत आले असतीलच निश्चितपणे. पण जेव्हा लोक त्या स्थळापर्यंत पोचत नाहीत तेव्हा त्या महात्म्याची दिंडी घेऊन आपण लोकांच्यापर्यंत पोचावं, यातच जास्त शहाणपण आहे. रत्नांची पारख सर्वांना नसते आणि त्यातही त्रिपुटीसारख्या ठिकाणी समाधीमध्ये विसावलेल्या गोपाळनाथांची महती अत्यंत मोठी असली तरी पण ती सर्व लोकांच्यापर्यंत पोचणं हे फार दुरापास्त आहे. किती लोकांना पुण्यात तरी ठाऊक असेल त्यांचं नाव, हा मला प्रश्न आहे. आणि म्हणून हे आपलं कर्तव्य आहे की आपण ती पताका घेऊन ठाई ठाई हिंडावं आणि या पवित्र परंपरेची माहिती लोकांना करून द्यावी. पुण्यात आयोजित केलं, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. अशाच प्रकारे त्रिपुटीच्या बाहेर मोठमोठ्या शहरांच्यामधनं असे कार्यक्रम आयोजित करून ही महनीय कीर्ती पताका आपण सर्वत्र फडकवावी, हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्याचा शुभारंभ आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यापासून केला, याबद्दल आपलं मी अभिनंदन करतो. पुणं कोणाचं असं अनेक लोक इकडे तिकडे 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 बोलत असतात. पुणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, नंतर ज्यांचं आहे त्यांचं आहे. आसे तो हिमाचल सर्वत्र भगवा फडकवावा ही छत्रपतींची आकांक्षा होती. आणि हा भगवा फडकवावा यामध्ये केवळ राजकीय दृष्टिकोन त्यांचा नव्हता. ते राजर्षी होते आणि आपल्या धर्माची त्यांना फार मोठी चाड होती. हा धर्म हा या राष्ट्राचं प्राणभूत तत्व आहे आणि याचा या शतकातला आविष्कार म्हणजे योगीराज अरविंद हे अलीपूरच्या कारागृहातून सुटल्यानंतर अलीपूरच्या कारागृहात त्यांना स्वामी विवेकानंदांचा व्हॉईसनं मार्गदर्शन झालं. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, मी जाईन, मी लोकांना दिसणार नाही, पण आवाजाच्या रूपानं मी विद्यमान राहीन आणि ध्वनीच्या रूपानं मी लोकांना मार्गदर्शन करीत राहीन. हा स्वामींच्या या वाक्याचा प्रत्यय अरविंदांना आला आणि ते ज्या ठिकाणी योगमार्गामध्ये थोडे बिचकू लागले त्या ठिकाणी स्वामींचं मार्गदर्शन त्यांना प्राप्त झालं. त्यात अलीपूरच्या कारागृहामध्ये त्यांना भगवान वासुदेवांचं दर्शन झालं. मला ते काही सांगायचं नाही आहे, पण त्या कारागृहातनं सुटल्यानंतर वर्षभर अध्यात्म साधनेकरता त्यांना वेळ मिळाला होता त्या कारागृहामध्ये. आणि तिथून सुटल्यानंतर त्यांनी जे भाषण केलं ते भाषण प्रत्येकानं अभ्यासावं अशा प्रकारचं आहे. लोकांना विवेकानंदांचं शिकागो स्पीच ठाऊक आहे, पण उत्तरपारा स्पीच हे अरविंदांचं भाषण सर्वांना कळलं पाहिजे. कारण सनातन धर्माच्या राष्ट्राच्या पायाभूत विचारसरणीचं ते भाषण आहे. शिकागो स्पीचमध्ये स्वामींनी एक मोठी क्रांती केली आणि लोकांचं लक्ष भारताकडे वेधलं. पण या भारताचा मूळ पायाभूत आधार काय आहे याचं वर्णन मात्र अरविंदांनी केलं. आणि त्यात त्यांनी म्हटलं, मला या अलीपूरच्या कारागृहात झालेला सर्वात मोठा साक्षात्कार म्हणजे भारतवर्षाचं अस्तित्व
हे सनातन धर्माच्या रक्षणाकरता आहे. सनातन धर्माच्या रक्षणाशिवाय भारताला अस्तित्व नाही. सनातन धर्माचं रक्षण हे भारताचं प्राणतत्व आहे. आणि हा जो सनातन धर्म आहे ना, त्या सनातन धर्माची अत्यंत प्रगल्भ अशा प्रकारची एक प्रवाह परंपरा नाथ संप्रदाय आहे. भगवान आदिशंकराचार्यांचं ज्ञान, आदिशंकराचार्यांची माहिती ज्ञानाच्या क्षेत्रात लोकांना आहे. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ते सर्वोपरी आहे. पण साधनेच्या क्षेत्रामध्ये नाथ संप्रदाय हाच सर्वोपरी आहे, ही या देशाची ग्वाही आहे. आणि म्हणून असे तो हिमाचल सगळ्या प्रदेशांच्या मधनं तुम्हाला नाथ परंपरा आढळेल. ती भिन्न भिन्न नामांनी आढळेल. अगदी नाथांनाही ठाऊक नसतील, नाथ संप्रदायातल्या लोकांना ठाऊक नसतील इतक्या ठिकाणी नाथांच्या समाध्या आहेत. असे वेगळे वेगळे नाथ प्रत्येक संप्रदायामध्ये, प्रत्येक प्रदेशामध्ये झालेत. आणि ही जी परंपरा वाहत आली, ती परंपरा फार महत्त्वाची परंपरा आहे. लक्षात हे घेतलं पाहिजे की ही परंपरा अद्वैताची परंपरा आहे. आणि मी आत्ता गोपाळनाथांचा हा ग्रंथ चाळत होतो. संपूर्ण अद्वैत तत्त्वज्ञान त्यांनी मांडलेलं आहे. आणि अद्वैत तत्त्वज्ञान हे एकरस तत्त्वज्ञान आहे. एका अद्वैतामध्ये भगवान आदिशंकराचार्यांचं अद्वैत, त्या अद्वैत उपनिषदांचं मूळ अद्वैत, शंकराचार्यांचं पण नव्हे, शंकराचार्यांनी ते मांडलं. पण या एका अद्वैताच्या परंपरेमध्ये आपल्या सगळ्या परंपरा समाविष्ट होतात. मग त्यामध्ये वारकरी संप्रदाय असेल, समर्थ संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल, नाथ संप्रदाय असेल, काश्मीरचा शैवागम, काश्मीरी शैविझम हा संप्रदाय असेल, हे सगळे एका अद्वैताचे भिन्न भिन्न प्रकारे झालेले आविष्कार आहेत. पण या अद्वैत तत्वाची अनुभूती घेण्याकरता काय करावं, याची पायाशुद्ध रचना जर कुठे बघायला मिळत असेल तर ती नाथ संप्रदायामध्ये सगळ्यात प्रकर्षानं मिळते. हा नाथ संप्रदायाचा सर्वात मोठा गौरव आहे. संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज हे स्वतः अंतरंगातनं नाथ संप्रदायिक आहे. आणि आमच्या सगळ्या उपासना पद्धतीमध्ये, योग पद्धतीमध्ये नाथांनी कशा प्रकारे पिंडाचा एक अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश विज्ञानमय कोश, या सगळ्या कोशांच्या मधनं पलीकडे त्या चेतना शक्तीचा साक्षात्कार करण्याकरता कसं जावं, याचा सोपा आणि सरळ मार्ग जर आपणाला एखाद्या पाथवे सारखा, रोडमॅप सारखा कुठे बघायला मिळत असेल तर तो नाथ संप्रदायामध्ये बघायला मिळतो. आणि म्हणून ज्ञान परंपरा तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात कुठल्याही प्रकारची स्वीकारली तरी अनुभूती करता कसं जावं हे नाथांच्या परंपरेतनं शिकावं. अगदी ज्यांना मी जगातला सर्वोच्च संत मानतो, संत श्री गुलाबराव महाराज हे पण स्वतः पांडुरंग नाथ होते. नाथ पद्धतीनं साक्षात्कार कसा होतो आणि त्यामध्ये केवळ नामाचा उपयोग करून सुद्धा या सगळ्या पायऱ्या कशा पार करता येतात हे त्यांनी दाखवून दिलं. नाथांच्या या परंपरेमध्ये गुरुतत्व हे केवळ व्यक्तिरूपानं नाही, अगदी अमृतानुभवाचं मंगलाचरण पाहिलं तर गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्याई शांकरी जयत्याद्या नमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम. हा जो चैतन्याचा प्रवाह, हा कृपेचा प्रवाह, हा अनुग्रहाचा प्रवाह, ती चेतनाशक्ती जेव्हा अनुग्रहात्मिका होते, कृपान्विता होते, तेव्हा गुरुरित्याख्यया त्याला गुरुतत्व असं म्हणतात. आणि ते गुरुतत्व हे चिरंजीव आहे.
ते गुरुतत्व सर्वदा विद्यमान आहे. सर्वदा विद्यमान आहे इतकंच नव्हे, सर्वत्र विद्यमान आहे. फक्त त्याला हाक मारण्याची आवश्यकता असते. आणि अशा प्रकारच्या या एका हाकेनं करुणार्द्र होऊन ती सद्गुरू चेतना कशा प्रकारे शिष्यांच्या वरती कृपा करते याची अनेक उदाहरणं आपल्याला या अनेक साधकांच्या आणि सिद्धांच्या चरित्रातनं बघायला मिळतात. पूज्य गोपाळनाथांच्या समाधीचं दर्शन घेण्याचा योग मला केवळ एकदा आला. मी त्रिपुटीला गेलो, त्या समाधीचं दर्शन घेतलं, कृतकृत्य झालो. पण मला वाटलं नव्हतं की त्यांच्या उदंड वाङ्मयाचं, इतकं मोठं त्यांचं वाङ्मय, आणि आजकाल लोकांना मोठमोठे ग्रंथ वाचणं फार अवघड होऊन जातं. तेव्हा त्या संपूर्ण वाङ्मयाचं मथित काढून 2324 ओव्यांच्या मध्ये या ठिकाणी आपण आणून ठेवलं आणि शिरोमणी ग्रंथाचा सारभूत रसायन, त्याचा कलश लोकांच्या हातात दिला. ही फार मोठी साधकांच्या करता आनंदाची, आल्हादाची गोष्ट आहे. हा तर अमृत कलश आहे. आणि आता मी चालत असताना माझ्या लक्षात आलं, स्वामी गोपाळनाथांनी कशा प्रकारे नवनवीन शब्द निर्माण केले. मराठी भाषेला नवीन शब्द देणं हा ज्याप्रमाणे समर्थांचा एक हातखंडा होता, कार्यकर्ता हा शब्द मराठी भाषेला समर्थांनी दिला, असे अनेक शब्द मराठी भाषेला त्यांनी दिले. त्या प्रकारे गोपाळनाथांच्या या वाङ्मयामध्ये स्वतःचे कॉईन केलेले, स्वतःचे निर्माण केलेले अनेक शब्द आलेले आहेत. आणि त्यामुळे साहित्याच्या दृष्टीनंही मराठी भाषेला समृद्ध करणारा हा महान संत आहे. आणि म्हणून त्या संताचा उत्सव महाराष्ट्रातल्या पुणे या ठिकाणी पहिल्यांदा बाहेर होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण हे सरस्वतीचं माहेरघर आहे. हे सगळं कार्य आपण या ठिकाणी केलं. ही परंपरा जपणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. कारण आता आसे तो हिमाचल एक दृश्य दिसतंय, मेरा देश बदल रहा है. देशाचं वातावरण बदलत आहे. परवा कलकत्त्याला मुख्यमंत्री सुवेंदूंचा सत्कार माझ्या हस्ते होता. तेव्हा भाषणामध्ये ते म्हणाले, मौसम बदल रहा है, मौसम बदल रहा है और ये मौसम बदलता जाएगा और बहुत बढ़िया मौसम हम सब लोगों को देखने मिलेगा. आपली पिढी भाग्यवान पिढी आहे. आपल्या पिढीनं या राष्ट्राची अनेक गुलामीची चिन्ह अंतर्धान होताना पाहिली. 370वा कलम काढता येईल असं आपल्यालाही वाटत नव्हतं. पण काश्मीरमधलं 370 कलम हटलं हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं. राम मंदिराकरता संघर्ष 5 शतकं चालू होता. पण आपली पिढी भाग्यवान आहे की आपल्या पिढीनं ते मंदिर उभं होताना पाहिलं. त्या मंदिराची पूर्णताही आपण पाहिली. काशी विश्वनाथाचं कॉरिडोर होताना आपण पाहिलं. उज्जैनच्या महाकालाचं कॉरिडोर होताना आपण पाहिलं. आपण आपल्या डोळ्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या जन्मभूमीची मुक्तता पण बघणार आहोत याची मला खात्री आहे. त्याही ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून सेवा करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. आणि म्हणून त्यातल्या अंतरंग हालचालीची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे तेही आपण बघणार आहोत. कुणालाही वाटलं नव्हतं की पश्चिम बंगालमध्ये अशा प्रकारची क्रांती घडेल. पण ती क्रांती कशी घडली आणि त्या क्रांतीचा काय परिणाम त्या लोकांच्यावरती झाला आहे हे गेले 5 दिवस कलकत्त्याला राहून माझ्या डोळ्यांनी बघून मी आलेलो आहे. त्यामुळे मला समर्थांचं आनंदवन भुवन आठवतं. स्वप्नी जे देखिले होते ते ते तैसेची होत असे. आनंदवन भुवनाचा हा अनुभव आपल्या पिढीला येतो आहे. आणि हा आनंद बाहेरून विस्तारत जायचा असेल तर त्याला अंतरंग सामर्थ्याची जोड
ज्याच्या बळावरती देण्यात येऊ शकते ते बळ म्हणजे नाथांच्या योगसहित भक्तीचं बळ आहे. ज्ञान, भक्ती आणि योग या त्रिवेणीचा संगम नाथांच्यामध्ये आपल्याला दिसतो. भक्त्या युक्तो योग बलेन चैव असं भगवंतानं भगवद्गीतेमध्ये म्हटलं. भक्ती तर पाहिजेच, पण योग बल पण पाहिजे असं स्वयं भगवान गीतेमध्ये म्हणतात. ते योग बल कसं प्राप्त करावं हे नाथांनीच दाखवलेलं आहे. आणि म्हणून नाथांना शरण गेल्याशिवाय गत्यंतर नाही, ही माझी खात्री आहे. आपल्या भगवान ज्ञानेश्वर माऊलींच्या संपूर्ण वाङ्मयामध्ये ही नाथ संप्रदायाची धारा, ही नाथ प्रक्रियेची धारा, नाथ साधनेच्या प्रवाहाची ही धारा सातत्यानं वाहत असताना आपल्याला दिसते. आणि त्यामुळे जगद्गुरू असलेल्या संत सम्राट श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या या नाथ परंपरेचे ज्या ज्या ठिकाणी जे जे काही स्फूर्तिपुंज आहेत त्या सगळ्या स्फूर्तिपुंजांना पुन्हा उजाळा देणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण गेली अनेक शतकं पारतंत्र्यात राहिलेलो आहोत आणि म्हणून आपण किती परतंत्र आहोत याचीच आपल्याला जाणीव नाही आहे. एखादा पोपट जेव्हा पिंजऱ्यामध्ये लहानपणापासून ठेवण्यात येतो तेव्हा त्या पोपटाला जर मुक्त केलं, पिंजऱ्याबाहेर काढलं, तरी त्याला उडण्याची हिंमत होत नाही. मला उडता येईल असं त्याला वाटत नाही. आपली अवस्था त्या प्रकारची आहे. गेली अनेक शतकं गुलामगिरी भोगल्यामुळे आपणाला स्वातंत्र्याचं नीट आकलनच नाही आहे. पण ते स्वातंत्र्य आता आपणाला सर्वांना आणून दाखवायचं आहे आणि त्याचा साक्षात्कार आपल्या पिढीला घडवायचा आहे. ही जबाबदारी आपल्यावरची आहे. आणि हे करायचं असेल तर केवळ बाहेरचा विकास करून चालणार नाही. विरासत के साथ विकास हीच महत्त्वाची घोषणा आहे. विरासत के साथ, विरासत म्हणजे परंपरा. आपल्या पवित्र परंपरा आपल्याला जपल्या पाहिजेत आणि या पवित्र परंपरांचं जतन करताना त्या समाधीस्थानांचं, त्या देवालयांचं जतन करणं हा जसा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, त्याप्रमाणे त्या साहित्याचं जतन करणं आणि ते साहित्य लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, त्याचं सामर्थ्य किती आहे हे लोकांच्या लक्षात आणून देणं ही पण फार महत्त्वाची गोष्ट आहे. ही सगळी जबाबदारी आपण लोक पेलता आहात आणि करता आहात. याबद्दल आपलं अभिनंदन करण्याकरता मी आज या ठिकाणी आलो. आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. खूप खूप मनपूर्वक धन्यवाद स्वामीजी. आणि निश्चित तुम्ही दिलेले जे आशीर्वचन आहे ते सत्यात निश्चितपणे उतरतील आणि आपण सगळेच ते सत्यात उतरताना पाहू. पुढे जाण्यापूर्वी मी माईसाहेब जे आहेत त्यांच्याबद्दल फक्त 2 ओळीत तुम्हाला सांगतो की श्री देवनाथ मठाच्या विद्यमान मातृपीठ अधिकारी म्हणून त्या काम पाहत आहेत. परंपरेच्या विविध उपक्रम आणि उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आणि विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे विश्व मांगल्य सभा या देशव्यापी महिला संघटनेच्या त्या सभाचार्यासुद्धा आहेत. एकदा जोरदार टाळ्या माईंसाठी. खूप प्रेरणादायी काम आहे आणि अनेक महिलांना त्या प्रेरणा देत असतात. यानंतर मी विनंती करतो गुरुनाथ महाराज घोलप आपल्याला की आशीर्वचनपर 2 शब्द आपणही बोलावेत. अपारा अगम्या अनामा अरूपा कृपाळा अजी स्वामिया चित्स्वरूपा श्रुती शीणल्या वर्णिता गुणगाथा नमस्कार श्री ब्रह्म गोपाळनाथा. व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, आचार्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांना सादर प्रणाम करतो. श्रीनाथ पीठाधीश्वर आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज, अखंड सौभाग्यवती रेणुका मायबाई यांना मी सादर प्रणाम करतो. या कार्यक्रमाचे आयोजक सुरेश साखवळकर तसेच बालगंधर्व संगीत रसिक मंडळ यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सगळ्यांना सादर वंदन करतो. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी ज्यांनी प्रयत्न केले
ते संगीतकार, गायक या सर्वांना मी अभिवादन करतो. आणि या कार्यक्रमाला केवळ पुण्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून श्रीनाथ भक्त उपस्थित राहिले, या सगळ्यांना मी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाला गोविंद देवगिरी महाराज उपस्थित राहिले. त्यांना कदाचित अडचण आली असती आणि आजचा एकच दिवस त्यांना उपलब्ध होता, पण आम्ही म्हणतो की जे जे इच्छा असेल ते ते श्रीनाथ पुरवितील. त्यामुळे आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला आशीर्वचन दिले, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज हे श्रीनाथ परंपरेचे पीठाधीश्वर आहेत. त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद, आणि केवळ आशीर्वादच नाही तर प्रेमसुद्धा, हे सदैव माझ्यावरती, पूर्ण घोलप घराण्यावरती आहे. आणि या कार्यक्रमासाठी ते पुण्याला लखनौवरून प्रवास करून आले. मगाशी त्यांनी उल्लेख केला, योगी आदित्यनाथ त्यांना ते भेटले आणि तिथला कार्यक्रम उरकून ते केवळ आपल्या कार्यक्रमासाठी म्हणून पुण्यात आले. महाराज, तुमचे आशीर्वाद आणि प्रेम सतत आमच्यावर असेच राहो. आणि आमचं सौभाग्य की आज रेणुका माईबाई तुम्ही आज इथं या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, याचा आम्हा सर्वांना खूप आनंद होत आहे. विश्वमांगल्य सभेच्या माध्यमातून एक सुसंस्कृत राष्ट्र निर्माणाचं कार्य त्या करत आहेत, ही खूप अभिनंदनीय बाब आहे. परब्रह्म गोपाळनाथ महाराजांचा त्रिशतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव साजरा करायचा ही संकल्पना घेऊन सुरेश साखवळकर त्रिपुटीला आले. आमच्या काही बैठका झाल्या आणि या कार्यक्रमाचं स्वरूप काय असावं आणि हा कार्यक्रम कुठे घ्यावा ह्याबद्दल बरीचशी चर्चा झाली. पण परब्रह्म गोपाळनाथ महाराजांनी जो शिरोमणी हा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये 9209 ओव्या आहेत. परंतु हाच ग्रंथ नित्योपासनेत कसा येईल याचा विचार करताना शिरोमणी ग्रंथातील ज्या त्या ग्रंथाचं सार सांगणाऱ्या ओव्या आहेत, त्या ओव्यांचं संकलन करून शिरोमणी सार हा ग्रंथ प्रकाशित व्हावा असं आमचं ठरलं. आणि त्याचबरोबर परब्रह्म गोपाळनाथ महाराज आणि त्यांच्या शिष्यप्रवरांनी लिहिलेल्या काही पदांचं रेकॉर्डिंग करून घेणं, त्याला संगीत देऊन त्याचं रेकॉर्डिंग करणं, ही एक संकल्पना पुढे आली. आणि सुरेश काकांनी या सर्व महान गायक मंडळींना एकत्रित करून केवळ 2 ते 3 महिन्यामध्ये हे पूर्ण रेकॉर्डिंगचं काम पूर्ण केलं. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि या सर्व नियोजन समितीनं जे परिश्रम घेतले, त्यामुळं आज आपण सर्व पुण्यामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित आहोत. परब्रह्म गोपाळनाथ महाराजांचा जन्म हा सलाबतपूरचा, आज नेवासा तालुक्यामध्ये हे गाव आहे. गोविंद पंत नाईक घोलप आणि आनंदी माता यांच्या पोटी परब्रह्म गोपाळनाथ महाराजांचा जन्म झाला. आपण आज त्रिशतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव करतो आहोत. पण महाराजांचा जन्म हा भगवान श्रीकृष्ण ज्या योगावर जन्मले त्याच योगावर झाला. वर्षा ऋतू, श्रावण मास, अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र आणि बुधवार मिती, हे सर्व योग परब्रह्म गोपाळनाथ महाराजांच्या जन्माच्या वेळी होते. आणि हे सर्व योग ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्माच्या वेळीही होते. त्रिपुटीला श्रावण महिन्यामध्ये 10 दिवसाचा उत्सव आपण करतो. तो श्रावण वद्य अष्टमीला सुरू होऊन
भाद्रपद द्वितीयेला तो संपतो. मला वाटतं महाराज जन्मोत्सव आणि पुण्यतिथी साजरा करण्याचा हा एकमेव उत्सव माझ्या तरी परिचयातला आहे की महाराजांचा जन्मोत्सव आम्ही अष्टमीला करतो आणि महाराजांची पुण्यतिथी श्रावण वद्य अमावस्येला आम्ही साजरी करतो. त्यामुळं नाथ परंपरेत असलेला हा एक अलौकिक चमत्कारच आहे. परब्रह्म गोपाळनाथ महाराजांचा जन्म सलाबतपूरला झाला. तिथून ते मगाशी आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पयोष्णी नदीच्या किनारी, आजची जी पूर्णा नदी, तिथं त्यांनी तपश्चर्या केली. तिथून तपश्चर्या करत करत, संचार करत करत ते बाभुळगाव या ठिकाणी आले. आणि आज मला आनंद वाटतोय की बाभुळगाव या गावाहूनही नाथभक्त आज आपल्या इथे उपस्थित आहेत. बाभुळगावला महाराजांनी अनुष्ठान केलं, देवीची उपासना केली आणि देवीनं प्रसन्न होऊन त्यावेळेला त्यांना सांगितलं की तुला जे ब्रह्मज्ञान हवं आहे ते केवळ गुरुकडून प्राप्त होईल. पण या गुरुची ओळख कशी पटायची? माझा गुरु कोण? तर ती खूण अशी सांगितली देवीनं की जो मनुष्य तुझ्या पाठीमागून येऊन तुझ्या ओठाला दुधाची वाटी लावेल आणि त्यावेळेला आकाशात घार गिरट्या घालत असेल, तो तुझा गुरु. गोपाळनाथ महाराज ज्या वेळेला बाभुळगावच्या तिथे अनुष्ठान करत होते, तपश्चर्या करत होते, त्यावेळेला त्यांची महती त्या पंचक्रोशीत पसरली आणि त्या पंचक्रोशीतले सगळे लोक महाराजांच्या दर्शनासाठी यायला लागले. आणि त्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांमध्येच रंगनाथ आणि मुरारनाथ हे गुरुशिष्य देखील आले. आणि त्यावेळी रंगनाथ महाराजांनी दुधाची वाटी गोपाळनाथ महाराजांच्या ओठांवरती लावली आणि गोपाळनाथ महाराजांना गुरुभेट घडली. गुरुच्या पदरी राहून महाराजांनी गुरुची सेवा केली. आजही रंगनाथ महाराजांची समाधी, मगाशी स्वामी जितेंद्रनाथ जसं म्हणाले, बाभुळगावच्या जवळ अलापूरवाडी नावाचं गाव आहे, तिथे आज देखील रंगनाथ महाराजांची समाधी आहे. त्या समाधी मंदिराचा जीर्णोद्धार ग्रामस्थांनी केला आणि त्यांना मार्गदर्शन देखील जितेंद्रनाथ महाराजांनी केलं. कारण त्या ग्रामस्थांना रंगनाथ महाराजांबद्दल किंवा त्यांची समाधी कधी, त्यांचा जन्म कधी याबद्दल काहीही माहिती नसताना जितेंद्रनाथ महाराजांनी ते मार्गदर्शन करून आज आता अलापूरवाडी ग्रामस्थ त्यांचा पुण्यतिथी महोत्सव खूप मोठ्या प्रमाणे साजरा करतात. बाभुळगावला देखील महाराजांचा मठ आहे, पण तिथून संचार करत महाराज गेले पैठणला. आणि पैठणला महाराजांनी एक वेगळाच चमत्कार केला. आपल्या पायातील खडावांसकट गोपाळनाथ महाराज हे एकनाथ महाराजांच्या समाधीवरती जाऊन बसले. ही अशी विचित्र लीला कशी काय घडली? त्यावेळेला एकनाथ महाराजांचे वंशज छय्याबुवा मय्याबुवा तिथे होते आणि त्यांना एकनाथ महाराजांनी सांगितलेला दृष्टांत आठवला. जे जे लीला विचित्र ते माझेची चरित्र हे समजल्यावरती ते सगळेजण तिथे आले. गोपाळनाथ महाराजांचा जय जयकार त्यांनी केला आणि त्याच ठिकाणी गोपाळनाथ महाराजांनी एकनाथ महाराजांची आरती रचली. आज परंपरेमध्ये, संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये जी एकनाथ महाराजांची आरती म्हटली जाते ती गोपाळनाथ महाराजांनी पैठणला एकनाथ महाराजांच्या समाधीवरती बसून रचलेली आहे. परंपरेमध्ये आज अनंत गोपाळदासा असं म्हणण्याची शेवटच्या चरणामध्ये पद्धत आहे, पण अनंत गोपाळदास अशा नावाचा महंत संत आपल्याला कोणी ठाऊक नाही. आमच्या परंपरेमध्ये आनंद गोपाळनाथा असं म्हणण्याची परंपरा आहे. आणि हा शुद्ध पाठ विश्वनाथ महाराजांनी, अण्णा महाराजांनी
त्यांच्या काळामध्ये प्रसाद मासिकामध्ये प्रसिद्ध केला होता. आनंद गोपाळनाथा धनी नपुरे गाथा. त्यामुळं एकनाथ महाराजांची जी आरती गोपाळनाथ महाराजांनी रचली, ही गोष्ट आम्ही परंपरेतील सर्व संत महंतांना, कीर्तनकारांना सांगत असतो, जेणेकरून ह्या गोष्टीचा प्रचार व्हावा. पैठणवरून महाराज संचार करत करत सातारा प्रांतात आले. सातारला त्यांचं वास्तव्य जरंडेश्वर गुफेमध्ये होतं. तिथे महाराजांनी तपश्चर्या केली. अनेक शिष्य तिथं त्यांना मिळाले. शाहू महाराजांच्या दरबारी असलेले सरदार केसरकर हे देखील महाराजांचे शिष्य झाले आणि कालांतरानं केसरकरांनी महाराजांना त्रिपुटीत आणलं. त्रिपुटीमध्ये मठ बांधून दिला आणि महाराजांचं संजीवन समाधीपर्यंतचं वास्तव्य हे त्रिपुटीत राहिलं. परंतु महाराजांनी शिरोमणी या ग्रंथाची निर्मिती ही तारळी नदीच्या किनारी असलेल्या कोर्टी भोसलेवाडी या गावी केली. आज भोसलेवाडीचेही नाथभक्त आपल्या इथं उपस्थित आहेत. परब्रह्म गोपाळनाथ महाराज या ग्रंथाच्या सुरुवातीलाच आता झाले ते झाले असं म्हणून करतात. कुठल्याही ग्रंथाची सुरुवात गणेश वंदनेनं असते आणि सुरुवातीच्या काही प्रस्ताविका नसते, पण महाराजांनी हा जो अद्वैतावरती ग्रंथ लिहिलेला आहे, ब्रह्मा आणि मायेचं निरूपण सांगणारा जो ग्रंथ लिहिलेला आहे, ह्याची सुरुवातच मोठी अलौकिक केलेली आहे. या शिरोमणी सार ग्रंथाचं 9209 ओव्यांचं अभ्यास करून त्याच्यावरती पूर्णपणे निरूपण हे कैलासवासी अप्पासाहेब देशपांडे यांनी लिहिलं. ज्या वेळेला त्यांनी हे काम केलं त्यावेळेला त्यांना वैयक्तिक इतक्या अडचणी होत्या, तरी पण नाथांवरची श्रद्धा तसूभरही ढळू न देता अप्पांनी हे काम पूर्णत्वास नेलं. आज तोही आपल्याकडे जवळजवळ 1200 पानांचा ग्रंथ मठामध्ये उपलब्ध आहे. पण मगाशी जितेंद्रनाथ महाराज म्हणाले त्याप्रमाणे हा संपूर्ण ग्रंथ उपासनेमध्ये जर आणायचा असेल तर त्याचं सार सांगणारा एक ग्रंथ असायला हवा. आणि त्या शिरोमणी सार ग्रंथाचं प्रकाशन आज झालं, याचा मला खूप आनंद होतो आहे. आज महाराजांच्या त्रिशतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव हा साजरा करताना मनामध्ये अनेक भावना आहेत. एक प्रकारचा आनंद आहे, कृतार्थ भाव आहे. आपण सर्व भक्त मंडळी महाराजांचं कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य करता आहात त्याबद्दल एक आदरभाव आहे. आणि महाराजांच्या कार्यासाठी कधीही आणि कुठेही धावून जाणाऱ्या या शिष्यवर्गासाठी कायमच माझ्या मनामध्ये प्रेम राहणार आहे. महाराजांनी आपल्याला हे जे समृद्ध ज्ञान दिलेलं आहे, हे ज्ञान प्रसृत आणि प्रचारित करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. आणि ती सर्व आपण समर्थपणे कराल यात शंका नाही. नाथांचा महिमा हा अफाट आहे आणि नाथांचा महिमा वर्णन करण्यासाठी ऋषिकेश सरस्वतींनी महाराजांना जी बिरुदावली लिहिली महाराजांबद्दल, ती बिरुदावली म्हणून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. श्री वासुदेव परब्रह्म अनंतकोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद ज्ञान विग्रह त्रैलोक्याधीश सर्वोत्तम महापुरुष महासिद्धांती सद्गुरु गोपाळनाथ महाराज की जय.
हा समारंभ समाप्त होत असताना तिघांचं विनम्र स्मरण आम्ही करणार आहोत. एक म्हणजे अण्णा महाराज, ज्यांच्यामुळं हे देवस्थान प्रकाशात आलं. गोविंदनाथांचा एक विठ्ठल विजय नावाचा ग्रंथ त्यांच्या हयातीत चोरीला गेला. हे अण्णांच्या वाचनात आल्यानंतर अण्णांनी महाराष्ट्र पालथा घातला आणि शेवटी असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आम्हाला पुण्यामध्ये तो ग्रंथ मिळाला भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये. आम्ही त्यांना मागणी केली, त्यांनी तो दिला नाही, पण लिहून घ्या असं सांगितलं. आम्ही अर्धा मंडळींनी 3-4 महिने बसून तो ग्रंथ लिहिला, बुऱ्हाणपूरला नेऊन गोविंदनाथांच्या समाधीवरती अर्पण केला आणि अण्णांनी सांगितलं आपल्या हयातीत चोरीला गेला हा ग्रंथ, आपल्या पश्चात आम्ही गोपालनाथांच्या चरणावरती अर्पण करतोय. दुसरा मुद्दा म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे पुणे जिल्हा परिषदेला होते तात्या दिवाकर, त्यांच्यामुळं सर्व बांधकामं झाली किंवा त्यांनी तनमन धनाने आमच्या त्रिपुटीला वाहून घेतलेलं होतं. आणि तिसरा उल्लेख म्हणजे कैलासवासी DV तथा अप्पा देशपांडे, ज्यांच्यामुळं ही सर्व प्रकाशनं आम्ही करू शकलो. नाथांच्या जीवनावरती अभ्यास करून त्यांनी PhD प्राप्त केली आणि वेदांत शिरोमणी या ग्रंथावरती महाभाष्य लिहिलं. त्या ग्रंथाचं वजन 10 किलो इतकं आहे. या तिघांच्या स्मरणाशिवाय हा समारंभ होऊ शकत नाही. व्यासपीठ, कार्यक्रम उपस्थित सर्व भक्तगण, मी आपल्याशी फक्त काही सेकंद बोलणार आहे, हे आधीच स्पष्ट करतो. 1 जूनला त्रिपुटीला मी साखवळकरांच्या बरोबर गेलो. आमच्याबरोबर निरंजन कुलकर्णी मगापासून जे सूत्रसंचालन करतायत ते पण होते. आणि आम्ही संजीवन समाधीचं दर्शन घेतलं. समाधीवर डोकं टेकताना अचानक मला असा एक आवाज आल्यासारखं जाणवलं. का जाणवलं माहीत नाही, पण जाणवलं खरं, की माझा जो परमभक्त आहे सुरेश साखवळकर, तो जे सांगतो तेवढं कर. आणि मग मी विचार केला, त्यांना विचारलं, म्हटलं मला असं असं जाणवलंय, काय करू? तर त्यांनी मला सांगितलं की आज ज्या कार्यक्रमाची चर्चा करण्यासाठी आपण त्रिपुटीला आणि एकसळला आलो, त्या कार्यक्रमाच्या मध्ये कृतज्ञतेची शब्दफुलांची सोनचाफेची फुलं ही जर तुला या सगळ्यांच्या चरणी अर्पण करता आली तर ती कर, अशी आज्ञा झाल्यामुळे आणि खुद्द नाथांनी आणि नाथांच्या भक्तांनी आणि आपण सर्व बसलेल्या भक्तांनी ही आज्ञा केल्यामुळे कृतज्ञतेची शब्दफुलं मी सोनचाफेची फुले अर्थात, कारण सोनचाफ्याचा गंध वेगळा असतो, ही फुलं मी या सगळ्यांच्या चरणी वाहतो आहे. परमपूज्य श्री गुरुनाथ महाराज घोलप, श्री क्षेत्र त्रिपुटी देवस्थानाचे विद्यमान मठाधिपती, त्यांनी हा कार्यक्रम करण्याची परवानगी दिली. या पुण्य सोहळ्याला सुरजी अंजनगाव अमरावती देवनाथ मठाचे विद्यमान अधिपती श्रीनाथ पीठाधीश्वर आचार्य स्वामी श्री जितेंद्रनाथ महाराज आणि माईसाहेब, सर्व घोलप कुटुंबीय, परब्रह्म सद्गुरू श्री गोपालनाथ महाराज यांच्या वेदांत शिरोमणी या ग्रंथातील निवडक ओव्यांचं संपादन श्री प्रशांत मुजुमदार आणि श्री गजानन घारे महाराज यांनी केलं. श्री परब्रह्म गोपालनाथ महाराजांनी आणि त्यांच्या शिष्यवर्गाने रचलेली पदं यांना अप्रतिम संगीत दिलं ते अजय पराड. ही पदं ज्यांच्या सुस्वर कंठातून आपल्यासमोर आता काही वेळानं सादर होणार आहेत ते सगळे गायक बकुल पंडित, मंजुषा कुलकर्णी, आनंद भाटे, रघुनंदन पणशीकर, अस्मिता चिंचाळकर, रवींद्र कुलकर्णी, मंगेश घाटपांडे आणि सूरगंधर्व सुरेश साखवळकर. या गायकांना तेवढ्याच ताकदीनं ऑर्गनवर साथ करणारे श्री राहुल गोळे, तबल्यावर साथ करणारे श्री प्रशांत पांडव, पखवाज वादक श्री प्रसाद भांडवलकर, टाळ्याला साथ देणारे आणि अमित अत्रे. या सगळ्या समारंभात मुख्य स्थानावर आपल्याजवळ बसलेले आणि ज्यांनी आत्ता खूप छान आशीर्वाद दिले, सनातन धर्माचा उच्चार ज्यांच्याकडून झाला ते गोविंद देव गिरी महाराज. या कार्यक्रमाचे अर्थसहाय्य कार्यक्रमाला करणारे सर्व दानशूर, कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या बालगंधर्व संगीत मंडळीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांना कृतज्ञतेची फुलं. शिरोमणी सार या ग्रंथाची तांत्रिक बाजू आणि छपाई सांभाळणारे संदीप धनाड, सुरेख सूत्रसंचालन करणारे निरंजन कुलकर्णी, आपण सर्व भक्तगण एवढे मोठे या ठिकाणी आलेले आहात. बऱ्याच जणांना मी ओळखतो, जयराम काका समोर बसलेले आहेत. मी मगाशी तुम्हाला माझा आत्ता अनुभव सांगतो. गुरुनाथ महाराजांना चरणस्पर्श मी केला, माझ्या अंगात एक वीज सळसळली आणि त्यांनी फक्त सांगितलं
की सगळ्यांना कृतज्ञतेच्या शब्दांची सोनफुले वहा, म्हणून ही सगळी सोनफुलं त्यांच्या चरणी अर्पण. या कार्यक्रमाच्या नंतर 10 मिनिटाचा मध्यंतर आहे आणि या कार्यक्रमाच्या नंतरचा जो मोठा गायनाचा कार्यक्रम आहे तो करणारे जे गायक आणि वादक मंडळी प्रेक्षागृहामध्ये बसलेली आहेत त्यांनी कृपया बालगंधर्व रंगमंचावर यावं अशी विनंती. गोपालनाथ महाराज की